अगं अगं किती महत्वाचा एपिसोड आहे. झाले ना सगळी तयारी? हो 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 25वा नीट एपिसोड आहे. करा. हो 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 गेस्ट पण आपले एकदम स्पेशल आहेत येस आजचे. येस मी फक्त चेक करून आले हा. येस. हे मुलांनो हे झालं का चेक करतो, थांब 2 मिनिटं थांब जरा. पण झालं कसं नाही झालं ते करतोय. सौरभ लाईट तयार आहे का चाललंय एक 2 मिनिटं गडबड नको करू. क्वेश्चन झालेत का मला जास्त ऐक ना. सुचतच नाहीये, सांग ना गं. अरे ऐक ना, तू स्क्रिप्टचं बघितलंय सगळं Script बाकी झालेली सगळं आहे, कुठलं त्यामुळे आणि 25 25 गेस्ट कोण आहे ते तरी सांगा मला. पण मग एका पॉइंटला आम्ही सांगितलं की आमचं खरं तर लग्न झालंय. ताजा कलम लोकांसमोर माझ्याशी नीट वागा. खरं तर आम्हाला असं वाटत होतं आम्ही कुठे नवरा बायको दिसतो. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा चल स्वागत करूया. बसा इकडे. हाय, नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर. द अनुरूप शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचं औचित्य असं आहे की आज द अनुरूप शोचा हा 25वा भाग आहे आणि त्या निमित्ताने आपल्याकडे खूप छान असे गेस्ट आलेले आहेत. अर्थात तुम्हाला कळलंच असेल कोण आहे ते. द अनुरूप शोचा 25वा भाग आणि यांच्या या जोडप्याचं सुद्धा आहे लग्नाचं रौप्य महोत्सवी वर्ष. तर आपल्याकडे आले आहेत रुचिता देशमुख आणि शिरीष जोशी. खूप स्वागत. थँक्यू. आणि म्हणून आज रुजुताला आपण या सीटवर बसवलंय आणि तिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय आपल्याला, त्यामुळे मी या सीटवर बसले. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता मी जर चुकत गेले तर रुजुता मला करेक्ट करेलच, कारण शिरीष तू आणि मी आपण नवीन आहोत या सगळ्या एपिसोड मध्ये. पण तुझे आभार, मला इतकं छान वाटतंय की हा एपिसोड करण्यासाठी तू आली आहेस. हो, कारण मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या आणि म्हणजे आपण एकमेकांना अनेक वर्ष राहतो, आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, पण असं छान बसून गप्पा माराव्या, जाणून घ्यावं असं कधी झालं नव्हतं. त्यामुळे आता या निमित्ताने ते होईल. सो जसं आता माहितीच आहे तुला की आपण आपल्या एपिसोडची सुरुवात करतो कॉल युअर बेनी. तर सुरू करूया. तर तू बेसिकली याला सांग. तर आता तुम्हाला तर माहितीच असेल, म्हणजे प्रेक्षकांना माहिती असणार, तुला मी सांगते जे मला कळलंय की की तुला त्या रुजुताला फोन करायचा आहे जिच्या तू प्रेमात पडलायस. म्हणजे 90च्या दशकातली गोष्ट असेल ना? 99. ओ, तर तेव्हा एकतर आपले फोनही नव्हते. म्हणजे मला पण आठवतंय की माझ्याकडे घरी सुद्धा लँडलाईन नव्हता, बाहेरून STD PCO वगैरे पेजर पेजर पण नंतर आले. सो तर तुला फोन करायचा आहे आणि तिच्याशी बोलायचं आहे. तर ते कर, म्हणजे कळू दे आपल्या पुढच्या ह्या सगळ्या जनरेशनला की सोशल मीडिया, फोन, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा खरं प्रेम कसं पोहोचायचं समोरच्या पर्यंत. लँडलाईन. हॅलो. हाय, काय चाललंय? काही खास नाही. घरी आहेस की? घरी लँडलाईन वर कॉल केला. अरे हो, खरे जोगेश्वरी घरी आहे. जोगेश्वरीच्या घरी. आजूबाजूला सगळं थंड आहे की? सगळं थंड आहे. म्हणजे काही कोड tension लँग्वेजेस नाही. होते का? नाही अगं, ती जिकडे राहायची जोगेश्वरी मध्ये ना, तर तिथे आजूबाजूला एकदम म्हणजे अशी व्हायब्रंट अशी ती हे ओ, Area, जागा होती. area अरे वा, होती. म्हणून म्हटलं की तर शांत आहे ना. संध्याकाळी काय आहे कार्यक्रम? मी खरं तर रिकामी आहे. काय माझं नाटक आता संपलंय, त्यामुळे आपण भेटू शकतो. दीपाली वगैरे नको घरी? म्हणजे दोघांनीच भेटायचंय. हो मग नॅचरली. अच्छा, ओके. मग ये तू घरी. नाही काय, आपण एक बाहेर भेटूया, कारण माझ्या डोक्यात काहीतरी आयडिया आली आहे. अच्छा, मग ती तेव्हाच सांगणार आहेस? अंदाज देऊन ठेवतो तुला. हा, आपण फेब्रुवारीत लग्न करूया. बरा आहेस ना तू?
बरं फेब्रुवारी आपण 2 तारखेला लग्न करूया का? म्हणजे थांब तू भेटायला ये मग आपण बोलूया. चालेल चालेल हा, चालेल. बाय, ठीक आहे. बाय बाय. किती गोड म्हणजे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड होतं हो. की आता डायरेक्ट लग्न करूया का इथपर्यंत. बऱ्यापैकी डायरेक्ट म्हणजे तारीख आम्ही- विचारली हो, त्यांनी मला. तारीख दोन विचारली. दोन दोन तर हजार तिला आधी कळलं नाही मी असं का विचारतोय ते. करेक्ट. पण मग कशी सुरुवात कशी झाली ती कळलं नाही म्हणजे तेच मला अगं काय होतं 2000 साल येणार होतो आम्ही बरोबर. 99 ची गोष्ट ही. करेक्ट. तर 2-2-2 अशी तारीख आयुष्यात परत कधी आली नसती ना. त्याचं थोडस तारखांचं आहे. हा. किती छान. तर म्हणून मी तिला विचारलं की पण मग हे सुरू कधी हा. झालं प्रवास So, मुळात जो- आम्ही 99 मध्ये जेव्हा एकमेकांना भेटलो ते शाहीर नावाची मालिका Yes, मला अभि आठवतं, दादा अभि पण होता अभि होता ना. त्याच्यात. Correct. तू मला होनाजी वाटतं बाळा डिरेक्शन मध्ये होतास ना. नाही 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 मी ऍक्टिंग करत होतो आणि ही कॉस्ट्युम्स करत होती. ओ मी कॉस्ट्युम एडी होते म्हणजे हो. असिस्टंट होते मी. हा. सो तिथे आमची वाईला पहिल्यांदा भेट Correct. झाली आणि तिथे आमची सगळ्यांचीच मैत्री झाली होती. म्हणजे अगदी हर्षदा, सचित, अविदादा, हो. दीपाली विचारे दीपाली कोरिओग्राफर विचारे, हा, होती. मी सगळी- दीपालीने मला वाटतं कोरिओग्राफी आणि Correct, करेक्ट correct. करेक्ट. बरोबर. आम्ही सगळे मुंबईत आल्यावर एकमेकांना भेटायला लागलो आणि मग दोघंच भेटायला लागलो. पण म्हणजे त्या प्रोसेस मध्ये तिथे सिरियलच्या वेळेला असं काही वाटलं नाही जाणवलं नाही 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 मला एक मला गोष्ट अशी लक्षात आली होती की आता आपण एवढ्या इंडस्ट्रीमध्ये फिरतो तर हिच्याबद्दल थोडं मला कळत होतं की हिचं बरोबर. बॅकग्राऊंड काय आहे आई वडील काय करतात. तर अशी एक व्यक्ती की जी एका प्रोड्युसरच्या घरातनं आली आहे पण ती एडी म्हणून कॉस्ट्युम करतीये तिथेच मला असं वाटलं होतं की म्हणजे ती ग्राउंडेड आहे. म्हणजे तेव्हा खरं मी कॉस्ट्युम एडी होते आणि कुणालाही हे वाटत नव्हतं की हिला अभिनेत्री व्हायचंय. बरोबर. त्यामुळे तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की ही टेक्निकल टीम मधलीच एखादी मुलगी असेल. Correct. हा, तर मग म्हणून मी म्हटलं की मग जरा मुलगी चांगली दिसते मग हळूहळू वाटायला लागलं आणि मग वाव. वाटलं तसं. पण मग हे ओपन होतं का म्हणजे घरच्यांना माहिती होतं की नाही लपवून ठेवलं होतं नाही की- कोणालाच माहित नव्हतं म्हणजे तिला सुद्धा आम्ही म्हणलं खरंच असं झालं. पण झालं तुम्ही तू प्रपोज केलंस तिला म्हणजे तुम्ही त्या कुठे असेल माहितीये का प्रपोज केलं म्हणजे ही जी तारीख सांगितली राजन वागदरे या सरांच्या ऑफिसमध्ये आ. त्यांची केबिन आत आम्ही दोघं बाहेर बसलोय. स्ट्रगल करायला मी तिथे होते फोटोग्राफ्स घेऊन. कोणीही नाही एवढंसं ऑफिस होतं तिथे बाहेरच्या छोट्याशा सोफ्यावर आम्ही दोघं बसलो होतो आणि तिथे त्यांनी मला असं 2000ला लग्न करूया का असं विचारलं. कमाल. पण कसं असतं म्हणजे काही गोष्टींवरती आपण नियती वगैरे असं मिळणार आम्ही कुठे भेटायचो माहितीये ना त्या हॉटेलचं नाव पण सुपण अनफॉर्च्युनेटली ते गेलं. पण आहे ते हॉटेल नसलं तरी बोर्ड आहे हा. मधुर मिलन असं अय्यो. त्याचं नाव होतं. कुठे आणि ते माटुंग्याला माटुंग्याला. ओ. माटुंग्याच्या तिथे तर आणि त्यामुळे- तेव्हा तू जोगेश्वरीला मी होतीस ना? म्हणजे मी पुण्याहून जेव्हा आले तर वडिलांचं जोगेश्वरीला एक कलाकार कोट्यातलं घर होतं छोटंसं. हो. त्यामुळे मी एकटी तिथे राहत होते आणि हा परळला. पण- कळल्याच्यामुळे. Nice. म्हणजे काय घरच्यांना सांगितलंच होतं डायरेक्ट मग ते कसं होतं म्हणजे घरच्यांना कळणं की जसं आमचं होतं की मला भीती वाटायची आणि मग मी अविला की तू बोल काय ते कारण मला वाटतं तू पण तुमच्यात पण अंतर अंतर असेल आहे. ना हो, बऱ्यापैकी हो. आमच्यात पण 8-1 वर्षाचं तर अंतर. झालं तर असं की आपण जर असा विचार केला फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू करेक्ट. तर असं होतं की मी हिला काय म्हणाल होतं की जर माझ्या घरी सांगायचं नाही तर तुझ्याही घरी सांगायचं नाही. बर. तर आपण जाऊन आधी रजिस्टर्ड लग्न करूया. कारण असं आहे की मी त्याला कोणाला- म्हणाले होते की मी नुकतीच मुंबईत आली हो, आणि आणि तू अगदी लग्न लहानच पण करतो. होतीस. हो हो. 21 वर्षांची हो. होते मी. तर त्याच्यामुळे मग असं एक डोक्यामध्ये आलं की मग कोणालाच नको सांगूया कारण काय होतं मग ते अनफेअर आहे की तू तिला सांगितलं आणि मला नाही मला नाही सांगितलं सांगितलं, वगैरे असं. बरोबर. त्यामुळे आम्ही केलं लग्न ते. आणि तेव्हा अय्या मी- म्हणजे माहितीच नव्हतं आधी नाही, घरी नाही, आ, नाही. कोणालाच छान नाही. प्रोसेस सांग मग मी तेच विचारते की लपवून ठेवलं होतं का? मला अरे, तेच तर लपवून माहिती. नाही बेसिकली सो आम्ही प्रेमात पडलो. पहिलं, 2-2ला लग्न करायचं ठरलं आणि ते लग्न रजिस्टर्ड करायचं ठरलं आणि Correct. ते कोणालाही न सांगता करायचं आ. असं ठरलं. ओके. सो ते आम्ही लग्न केलं हा. आणि तेव्हा त्याच्या जस्ट आधी मी ऑलरेडी परळला यांच्या घरी राहायला सुरुवात केली होती. आई तेव्हा होत्या घरी पण त्या ऑन अँड ऑफ पुणे मुंबई करायच्या त्यामुळे सगळ्यांचे डोळे ऑलरेडी असे झाले होते की एक हे का मुलगी राहतेय? शिरीष जोशीच्या घरी आंबेकर नगर मध्ये राहायला आली आहे आणि तेव्हा कुठे लिव्हिन हो, बिव्हिन हो, काय छे, होतं
त्यामुळे तेव्हा त्यांना काहीतरी त्रास झालाच असणार आहे की लोकांनी असं बघितलं आणि शंका विचार घेतली कोण आहे वगैरे. ही? हा काय? कसं चालतंय तुम्हाला Correct. करेक्ट मग त्या याने आम्ही विचार केला की आलाय मनात एक तारीख आणि पण एनिवे एकत्र राहतो मग लग्नच करूया. Correct आहे. त्यामुळे आम्ही लग्न हा म्हणजे आपल्याला तेव्हा म्हणजे त्या टर्म्स आपल्याला अजूनही माहिती सिच्युएशनशिप्स आणि हा. अमुक आणि तमुक आणि बरोबर. आपल्याला प्रेमात पडला हा लग्न ओळख केलं. प्रेम लग्न लग्न. एवढेच टप्पे माहिती आहेत ना आपल्याला त्यामुळे म्हणजे तुम्ही थोडक्यात लपवूनच ठेवलं हो. होतं आणि मग सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होतं किंवा कळलं हे बघ कसं आहे की आमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता कारण ही अभिनय करत होती, दिसायला चांगली होती, मुलगी चांगली हो होती. ना. त्यांच्या घरी डेफिनेटली ऍज अ फादर किंवा मदर त्यांना पण असं तुला वाटत असेल नाही त्यांच्या नाही घरी? होतं कारण एक तर एज म्हणजे डिफरन्स एज डिफरन्समुळे आणि त्यांना असं दुसरं ना वाटत. मला नंतर हे कळलं की त्यांना अशी भीती वाटत होती की ही आत्ताच आली आहे मुंबईला आणि दे आर व्हेरी स्ट्रॉंग दॅट शी करिअर हा आणि सगळं करायला ह्याच करिअर मध्ये करणार आहे सगळं. बरोबर तर हा त्यांना मेन असलेला प्रॉब्लेम हा होता की त्यांना भीती अशी होती की जर काम बंद लग्न केलं तर. झाल्यानंतर सासू सासरे म्हणाले की तू काम बंद कर किंवा नवरा पण असं म्हणू शकतो की आता नाही आता बस झालं तू कर. सो दॅट वॉज देअर मेन कन्सर्न. बाकी काय बरोबर. नोकरी होती मुलाला. पण मग त्यामुळे मूळ काय. तेच म्हणते की सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती कसं झालं तू सांगितलं आम्ही एका कळलं वेळेला कसं? दोघांनी आपापल्या घरी घरी सांगितलं. सांगितलं ठरवून जसं आम्ही ठरवलं होतं की नाही सांगायचं तसंच तसं सांगायचं. सांगताना पण मी पुण्याला गेले हा मुंबईत घरी आणि एक वेळ ठरवून त्यावेळेला दोघांनी सांगितलं. तर आई ह्याच्याकडून गं. ऑलरेडी हा माहितीच वाटलंच होतं. होतं अंदाजच होता नाही तर हा कुठल्या मुलीला घरी घेऊन येईल वगैरे. आणि माझ्या घरी सुद्धा हीच रिॲक्शन होती की होताच. अंदाज होता नाही तर तू कशाला राहायला राहशील, जाशील बरोबर. पण मग विचार केलायस ना नीट. बरोबर. वडिलांना थोडासा राग वगैरे आला होता की एवढ्या लवकर लग्न वर येस ना तू एवढं करिअर आहे पुढे वगैरे वगैरे. सो ते बरोबर. करिअरच्या दृष्टीने हा वयाने मोठा होता त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की हा भयानक डिसिजन घेतलेला आहे मुलींनी वगैरे. खरं. पण मग एका पॉइंटला आम्ही सांगितलं की आमचं खरं तर लग्न झालंय. त्याच्यामुळे म्हणजे मग आम्ही ते सोपं करून म्हणजे टाकलं. संपलं, आता नकोच विचार. म्हणजे मग ते संपलं म्हणजे अच्छा, काही- पण मग झालंय नंतर का? काही असं तुम्ही छान जसं हल्ली करतात की कोर्ट मॅरेज झाल्यानंतर रिसेप्शनच केलंय किंवा रिसेप्शन केलं आम्ही. अच्छा येस म्हणजे उत्तम. मेहंदी बिंदी घरच्या घरी करून रिसेप्शन केलं. मुंबईत पण मुंबईत एक reception, रिसेप्शन पुण्यात एक प्रॉपर रिसेप्शन. म्हणजे एकदम. हो नाईस म्हणजे कामं सुरू होतीच ना तेव्हा हो. की नाही? चालूच होती त्याच्यातनं हा वेळ तेव्हा काढ- बँकेत होता. हो राईट राईट त्यामुळे आणि तेही बँकेत होते सासरी त्यामुळे त्यांना हे मग तो दिलासा असेल हा, की- नाही, आणि main Settlement. नोकरी आहे हा. मुळात सेटलमेंटचाच एकदम मुद्दा बरोबर. असतो ना Correct, म्हणजे correct. एज आणि हे सगळं की आपल्या मुलीला सांभाळणारा Correct. आणि तिला सुखात ठेवणारा मुलगा अगदी. पाहिजे आणि बरोबर. तेव्हा ते होतं बघ आपल्या क्षेत्राकडे तेव्हा वेगळ्या नजरेने बघितलं जायचं. तर हो, हो. मग जोशी कुटुंबात ही मुलगी चालली आहे आणि बरोबर. जर नाही करू दिलं काम तर बरं वगैरे. आमच्याकडे बॅकग्राऊंड काही संबंधच नव्हता ना पण ना, तसं मग नाटकाशी कधी काही जाणवलं नाही किंवा तुला अजिबात नाही. घरच्यांनी उलट काही सांगितलं? नंतर जेवढा सपोर्ट ह्यांचा सगळ्यांचा मिळाला माझ्या करिअरला ते बघून म्हणजे माझे आई वडील खुशच झाले की एवढं अपेक्षितही नव्हतं. त्यामुळे प्रचंड सपोर्ट करिअरला माझ्या. हा म्हणजे घरी कोणतरी बघणार असेल तर मग आपण त्या बिनधास्त दृष्टीने करू काम पण शकतो. करू शकतो अगदी, अगदी. तुमच्या. आता तू लग्नाच्या आधी तर राहतच होतीस घरी हम्म. पण जशी मी पण राहायचे म्हणजे मी हा. प्रयोगाच्या निमित्ताने अभिच्या घरी जायचे मग तेव्हा मला हातात चहा मिळायचा आणि मग फारच कोड कौतुक असायचं म्हणजे रादर आताही आहेच ते पण तरी थोडाफार फरक पडतो की आपण रिस्पॉन्सिबल होतो मग हम्म. आपल्याला असं वाटतं की अरे माझी जबाबदारी आहे. हम्म. तर तसं काय मग लग्नानंतर काय काय फरक झालाय माझ्या मते फरक असा मला काही वाटला नाही कारण मी खूप काम करत होते. प्रचंड Shooting जे बिझी सुरू होते. होती. हा आणि यांचा काय म्हणता येईल भयानकच सपोर्ट होता माझ्या करिअरला. आता पाहता मला असं वाटतं की एवढं कोण सपोर्ट करतं. आणि भयंकर लाड केलेत माझे या सगळ्यांनी की लहान पण मग घरात म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली होती नाही, की नाही, माझा आई-बाबा? भाऊ ऑलरेडी इंग्लंडला गेला होता हा त्यामुळे मी आई बाबा ही आणि पण असं मग आई चार- बाबांबरोबरच तुझं कसं गिव्ह अँड टेक होतं म्हणजे नातं जेव्हा नातं म्हणजे आधी काका काकू असाय आणि मग आपले सासू सासरे होतात तेव्हा ती नाती बदलतात ना किंवा आपण एक जास्त कनेक्ट होतो तर हम्म. ती प्रोसेस कशी होती मग नाही, मला असं वाटतं त्याच्यामध्ये की त्यांनी पण ना हिला जज केली म्हणजे असं नाही झालं की जज केली हा शब्द चुकीचा हा, आहे. judge. हा. जज केली इन द सेन्स काय माहिती आहे ना, की बघितलं. एक सून आली हा. आपल्या घरामध्ये ती फिल्म किंवा टेलिव्हिजन या मीडियामध्ये काम करते तर तिची वागणूक कशी आहे तिच्या सवयी कशा आहेत हे सगळं त्यांनी इनडायरेक्टली ते बघत होते नाही बरोबर. असं नाही
आणि एकदा त्यांना कॉन्फिडन्स आल्यानंतर की नाही बाबा ही खरोखर जेन्युइनली एवढे एफर्ट्स करते आहे, मग हिला फुल ग्रीन सिग्नल होता. म्हणजे हिला कुठेही म्हणजे आई डबा करून द्यायची इथपासून सगळं, आई किंवा बाबांनी पण ही आली आहे तर कधी मग इस्त्रीला कपडे बाबांनी नेऊन टाकलेत वगैरे, फुल पण डेफिनेटली म्हणजे जसं आपण म्हणतो ना की हे गिव्ह अँड टेक आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझं कुठल्या जन्मीचं पुण्य आहे असे सासू सासरे मला मिळाले. त्यामुळे आई वडीलच, अगदी त्यामुळे पूर्ण सगळ्या गोष्टींचा सपोर्ट. मला स्वयंपाकातलं एक कणही येत नव्हतं, त्याच्यासाठी सुद्धा कोणाचं काहीही नव्हतं. म्हणणं कशाला नव्हतं. करायचंय स्वयंपाक, आहेत आम्ही बाई आहोत ना, करतायत. किंवा ह्यांनी सुद्धा खूपच लाड केलेत. फक्त चहा करता यायचा मला, आणि हे अशी अनेक वर्ष, कारण मग नाहीच करायला लावलं कोणी मला हा, म्हणजे कधी. आपण घरात आईकडे असताना सुरुवात करतो शिकायला की चहाचं पाणी ठेवायचं, 1 चमचा चहापूड, 2 चमचे साखर, व्हॉटएव्हर, आणि मग करता करता मग कामच सुरू होतात. मग ती प्रोसेस कम्प्लीट व्हायलाच वेळ मिळत नाही. मग खरंय. लग्नच झालं, मग इकडे आल्यावरच शिक्षण होतं सगळं. पण मग म्हणजे मुलगी म्हणून आपण ह्या घरी असतोच, रुळतो, मग त्यांच्याशी जास्त आपण इंटरॅक्ट करतो. पण जावई म्हणून मग सासू सासऱ्यांबरोबर कसं होतं? अरे कारण उत्तम. वेळ आपल्याला कमी मिळतो ना. तू जावई म्हणून तिकडे जाऊन राहणं, बरं. त्यांच्याबरोबर हा वेळ कमी असतो. त्यांच्याकडे ना एक फुल धमाल असायची. म्हणजे त्यांच्या घरी आम्ही कधीही गेलो ना की तिचे बाबा ना भ्रमिष्ट होते नाटकानी. म्हणजे ते अगदीच इतके माहिती नाटकवाले होते ना. म्हणजे तिच्या आईचं कौतुक का ना, ती कमीत कमी दिवसाला 30 ते 35 चहा करायची. कारण त्यांचं काय व्हायचं माहितीये ना, आज राजाराम नाही, उद्या येसूबाई नाही, रिहर्सल कंटिन्युअस घरात चालू, प्रयोग नाही थांबला पाहिजे. करेक्ट. तर त्यामुळे ना खरं तर त्यांना वेळच नसायचा आमच्याकडे बघायला. पण मी वॉज अ जेम ऑफ अ गाय. म्हणजे पण मग तू त्यांच्या प्रोडक्शन मध्ये केलं नाहीस का काम? नाही, कारण ते काय माहिती, त्यांनी सगळे ऐतिहासिक केली हा. नाटकं, आणि मग ते पुण्याला जा, म्हणजे तू rehearsal आल्यापासून करा. बाकी नाटकं केलीच, पण आणि हो, दुसरं म्हणजे रायगड. बँक त्यावेळी चालू होती अरे ना. हा, right. तर त्याच्यामुळे मग ती सुट्टी घेऊन जा तिकडे वगैरे, असं ते जरा Correct. डिफिकल्ट. किंवा आता आमच्या आईबाबांच्या बाबतीत पण जर तू विचारशील तर असं खूप वेळेला झालं की हिला मी आम्ही परळला राहायचो ना, तर हिला आयदर मी एल्फिन्स्टन ब्रिजला जायचो आणायला ट्रेननी, ती बरोबर. मडवरनं, किंवा मग मी जायचो सायनला. SL ला पण ती खूप शूटिंग करायची. तर मग एखाद दिवशी मी गेलो ना, "अरे, तू गेला नाही अजून, ती आली असेल तिकडे वगैरे", असे पण त्यांनी पण मुलगी म्हणून ऍक्सेप्ट केलं हो. जातं ना रे. एक हो. अगदी अगदी अगदी. तेच हो. काय म्हणू, बॉन्डिंग असतं हो. आपलं. आणि आपल्या वेळा किती मॅड आहेत, म्हणजे ते ऍक्सेप्ट करणं की म्हणजे- बाई सकाळी जाते, ती रात्री कधीतरी येते, खरंच. म्हणजे काहीच आपली मदत होत नाही खरं तर घरात. काही नाही. जेव्हा असतो तेव्हा मग त्यांना असं होतं की तुम्ही प्लीज नका हा, याच्यात काही तुम्ही please आराम करा. ढवळाढवळ करून आमचं खिचून इकडे तिकडे करू नका. खरंय. तुमचं तुम्ही काय ते किंवा मला करा. जास्त कधी जाणवलं एस्पेशली सणासुदीला. म्हणजे आमच्याकडे कसं माहितीये, गणपती सोहळ्यामध्ये हा, किंवा बाकी काही सोहळ्यामध्ये काही करायचे ते, बरोबर. किंवा दर गुरुवारी आरती आहे, पण आता अरे. ही येऊन दमून झोपली आहे, तर असं नाही त्यांनी कधी केलं की Compulsion तू नाही. आरती नाही अगदीच नाही. केलीस, किंवा आजच तुझं शूटिंग कसं, तुला माहिती आहे डेली सोप हो. म्हणजे न बोललेलं उत्तम. Correct. पण ते असं आय नेव्हर फेल्ट की त्यांनी म्हणजे कधीच नाही. पण मग जो असा पुणे मुंबई हा एक युनिव्हर्सल एक मध्ये दरी असलेला विषय आहे, तर त्याच्याबद्दल काय झालं का असं काही? म्हणजे तुझ्या सवयी पुण्यातल्या लाईफस्टाईलला धरून अशा काही होत्या, आणि त्याचं इकडे मुंबईत आल्यावर तूच काही- सांग नाही पुण्यात. लकीली काय झालं माहिती, बाबांचं आयुष्य गेलं पुण्यामध्ये, त्यामुळे त्यांचं असं. आणि मला पर्सनली असं वाटतं ना, खरं सांगायचं असं काही आहे असं नसतंच मला खरं वाटत तर. नाही. हे ना केलेला एक भाऊ आहे की तो Correct. पुण्याचा आहे, हा मुंबईचा आहे. मुंबईचे तरी ओरिजिनल कोण मुंबईचे आहे, सगळे हो. बाहेरनच नाही आले. मला असं वाटतं की लाईफस्टाईल मॅटर करते. म्हणजे पुण्यात सुद्धा असताना म्हणजे ते म्हणतात की तिथे असं सुशेगात असतं की काही घाई नाही, ट्रेन पकडायची घाई नाही. पण आपली कामं, आपल्या प्रायोरिटीज आणि आपले व्यवधानं या सगळ्यानुसार आपापली लाईफस्टाईल ठरते. करेक्ट. ती शहरं आपल्याला सपोर्ट करत जातात असं. आणि मुंबई किती Perfect. पटकन आपलंसं करून टाकतं. म्हणजे अगदीच. मला आता तर मी नेहमीच असं म्हणते की आता माझ्या वयाच्या याने मी जास्ती वर्ष मुंबईत राहिली आहे, पण जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मीही पटकन मुंबईची झाले, आणि मुंबईनेही पटकन मला आपलं बरोबर. करून घेतलं. त्यामुळे मी आल्यापासून कधीच मला ट्रेनचा प्रॉब्लेम आला नाही, बसचा हम्म. प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे तशी मी खूप पटकन मुंबईकर रुळली. हा झाले. म्हणजे खरंच म्हणजे कौतुक आहे या. म्हणजे आजही ही जर का प्रयोग असेल कल्याणला किंवा डोंबिवलीला किंवा आपल्या, ट्रेनला तर ती ट्रेननी पर्याय जाते. ट्रेननी. पण हे अडॉप्ट करणं ना खूप गरजेचं आहे तुम्ही. आणि मला असं वाटतं की आपण ओपन राहणं, म्हणजे की मला जमत नाही असं हा. डोक्यात ठेवणं, Correct. त्यांनी मग फार प्रॉब्लेम खरं, Yes, होतात. yes. पण खरं. मला हे जमणार आहे किंवा मी बघते करून,
करेक्ट. त्याला जर आपण ओपन राहिलो तर मला वाटतं बरोबर. की आपण ते अगदी. सोपी होतात Correct. गणितं प्रश्नच सगळी. नाही. तर आता हे असं पुणे मुंबई आपण ऍडजस्ट करतच आलो, पण ऍक्च्युअल घरात असताना पण बऱ्याच सवयी बदलतात. म्हणजे म्हणजे मला जाणवतं की आपण काही वेळासाठी भेटतो आणि आपण अगदी प्रेमात अकंठ बुडालेले असतो. त्यामुळे हा ठीक आहे चहाचं कप इकडे ठेवला का ओके ओके चालेल. पण मग मी ठेवते ना अशा झोनमध्ये असतो प्रेमात असताना. पण लग्न झालं हा. 12 तास 24 तास आपण म्हणजे एकमेकांबरोबरच राहायला लागलो की मग काही काही गोष्टी अशा अरे बापरे अच्छा ओके असं जाणवायला लागतं. तर तशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या जाणवल्या? खाण्यापिण्याच्या बाबतीत बऱ्याच होत्या. म्हणजे माझ्या घरी बऱ्यापैकी नॉनव्हेज तिखट खाण्याची सवय अच्छा आणि यांच्या घरी बऱ्यापैकी ब्राह्मणी जेवण हो. गूळ आणि असं तसं. तर मला फक्त तेवढाच आल्या आल्या भाज्या मला गूळ अजिबात चालायचा नाही. पण माझी सासू इतकी गोड आहे की ती त्याच्यात 2 भाज्या करायला लागली. मग की तुझी मी वेगळी काढते त्याच्यात तिखट घालून तुला देत जाईन आई आणि गं. माझी मी वेगळी काढ. मग हळूहळू यालाच माझ्यासारख्या भाज्या खायची सवय लावली आहे मी. उलट आमच्याकडे उलट झालं. आमच्याकडे सगळेजण ब्राह्मणी खायला लागले. हो. ब्राह्मणी काही काही गोष्टी आमटी बिमटी कमाल अजूनही आवडते मला, पण भाज्यांमध्ये गुळ घातलेला मला गोड आवडत नाही. नाही. तर तो एक मेजर फरक होता जो माझ्या सासूनी असा सोडवला. सोडवलं. त्यात काही तिचं काहीच म्हणणं नव्हतं. तुला जी सवय तू ते खा, आम्हाला जी सवय ते आम्ही खाऊ टाईप्स. बाकी बाकी सवयी? रोजच्या आयुष्यातल्या सवयी मला असं वाटतं की स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप ह्यात Common आहे. एकमत आहे आमचं. त्यामुळे तू सांग तुला काही आठवत काय हा. खटकलं का तुला हा. असं की? नाही खटकलं असं नाही, पण काय होतं माहिती आता तू पण डेली सोप एवढे वर्ष करतेस ना, खूप वेळेला असं होतं की तुम्हाला ना जेन्युअनली वेळ मिळत नाही. बरोबर. एस्पेशली कपडे बदलायला किंवा तुम्ही ही बॅग काढली, ती दौऱ्यावरती नेली, ती आणली, ही काढली, याला तुम्हाला खरंच वेळ मिळत नाही. मग त्यावेळेला आम्ही तिला मदत करायचो, पण ते आम्हाला असं कुठे नाही वाटलं. नाही मदत नाही, पण तुला अशी कुठली सवय खटकली खटकली का आठवते की का? म्हणजे असेलच काहीतरी लग्नाच्या असं. आधी असं होतं ना आपल्याला की अरे छान गोड वा वा किती मज्जा, पण नंतर असं जाणवतं ना की अरे यार आता काय डोक्यात सतत जाते. काय आहे? आणि तुला सांगूनही तू तेच करतेय. नाही, हा नाही. झोन येतो नाही. मगाशी आपलं जे बोलणं झालं की नाही, की मला असं असतं की 8 वाजता बोलवलंय ना, समजा हा. टाइम 8चा आहे, तर मी तिथे 7:15 किंवा 7:30ला पोचतो. तर ना नाही म्हणजे ही 8:30ला नाही पोहोचणार, पण हिचं असं ना की नाही, मी 8ला 8ला मी पोहोचले ना पोहोचायचंय. की मी हो. झाले. बास झालं. मला तर ना- वेळेवर जायला आवडतं. ह्याला प्रचंड वेळेच्या आधी जाऊन आधी. लोकांना त्रास तर द्यायला मग आवडतं. काय व्हायचं माहितीये ना, जसं मी जरा मागितलं इथे येताना पण मी त्याला म्हटलंय 7 वाजता बोलवलंय, प्लीज 6:30 वाजता येऊ नकोस, माझा आधीचा एपिसोड चाललाय. म्हणजे मी हिला सोडायला जायचो, समजा एल्फिस्टनला जायचो, तर मी खाली जाऊन बरोबर उभा आहे बाईकला आणि मग ही येते येणारच आहे. एकदा झालं 2दा झालं, पण ते आता काय मग अंगवळणीच पडतं मग. Correct. त्यामुळे म्हणजे पण तर आता ते हे एकदम- होणारच आहे असं. अजून पण मग एक त्याच्यावर सवय- असे काही वाद वगैरे झाले की नाही कधी? सुरुवातीला हो म्हणजे नाही, माझं म्हणणं काय होतं माहिती, तर मग तू मला सांग मी खाली किती वाजता उतरू, म्हणजे प्रॉब्लेम नको पण ना. हे तुलाच कळायला पाहिजे ना की आता ती 7 वाजता अरे निघणार पण आहे ते तर हे बघ कसं 7लाच आहे. उतरूया खाली. नाही, एक मिनिट. त्याच्या मते त्याच्यासारखं लवकरच जायला अरे पाहिजे. आता तू मला सांग, तू आणि मी अवी तुझ्या एकत्र पार्टीत serial- आहे. मग तुम्ही एक सिरियल करता तरी तू पण यायची मी आवी दादा सारखी नाहीये. अरे हो हो अभि मला माहिती म्हणजे आवी तो- दादा काय करतो. आम्ही त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या गाड्या घेऊन जातो. 8:30चं कॉल टाइम दोघांचं असेल तर तुझ्यासारखं मी तिथे 8:20 Correct. 8:15ला पोहोचते Correct. आणि तो 8:30ला घरातून निघतो, लोकेशन कुठेही असू दे. म्हणजे आणि मी त्याच्या शेजारी- 8:30ला पोहोचते. हा हा, त्यामुळे पण मग ते- ती भांडणं आमची तर नाही, अगदी. आमची रेग्युलर वेळ हा एक, किंवा आता एअरपोर्टला जायचं पण मग तुमचा आता विषय निघाला म्हणून एक विचारते. मिनिट, एअरपोर्टला जायचंय. अरे आता सुरुवातीला 2 तास आधी जायचं असायचं बरोबर. 8ची समजा फ्लाईट आहे तर काय 6 वाजता पोहोचायचं. आम्हाला 5 वाजता पोहोचायचं असायचं. म्हणजे अरे तू राष्ट्रपती आहेस का, पण तुला एवढं काम आहे का घरामध्ये? फ्लाईट नाही की एक वेळ नाही? ठीक आहे तिथे एसीबीसी असतं. अरे. जेव्हा ट्रेन असते दादरला येऊन बसायचं, उन्हा भ्या भ्या फू फू पाऊण तास हो तिथेच पण ती ट्रेन बसायचं. निघून गेली, चुकली वगैरे तर अरे किती पण व्याप जी होतात. ट्रेन बरं. अशी 6 वाजता इथून जाणार आहे ती 5 वाजता कशी नाही, नाही, बघ, हे जाईल? बघ, हे बघ. पण माझं 5 म्हणणं- वाजताचा बफर टाइम दिला तर आपल्याला मध्ये ट्रॅफिक Exactly. लागलं. पण पंक्चर 5:30ला झाली पोहोचा गाडी. तुम्ही, 5:30ला पोहोचा. 5 बरं एक काय मिनिट, लागतं? तुला आठवतंय आपण नागपूरला गेलो,
हो. आणि आपण सगळे पळत हो. होतो एअरपोर्ट वरती, हो. सगळे वेळेवर त्याला मी नव्हते जबाबदार. अगं तू तू नव्हती हो. पण त्यांच्याकडनं चूक झाली, पण फ्लाईट कोणाची गेली असती, आपली गेली हो असती. ना, असं त्यामुळे कसं? माझं दादर म्हणणं काय आहे, स्टेशनला माझ्या मते पाऊण तास. मग आम्ही आता घरी मी आणि साजरी आमचं असं असतं की बरं तू चला झाडू साजिरी घेऊन जा. तुझ्या पार्टीत आहे की त्याच्या पार्टीत? हीच आहे माझ्या माझी. साजरी बऱ्याच बाबतीत माझ्या Complete. party. हो, हो. नाही म्हणजे गं. काय पण मग chance ह्याचं चल वेळे जाऊ देत आता बाकी असे वाद होण्याची काय कारण आहेत? एक वाद तुला हिला- आठवतंय का चहाचं प्रकरण होतं सुरुवातीला, म्हणजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी काय चुकीचं करायचं ते हे सांगा. चहा करण्याच्या अनेक पद्धती असतात हा. म्हणजे माझ्या आईला चहा झाल्यानंतर म्हणजे आमच्याकडे जनरली आठले प्रभुदेसाई यांच्याकडे चहा झाल्यानंतर तो झाकून ठेवायचा 1 मिनिट किंवा फॉर्मॅलिटी तरी झाकण्याची Correct, करायची. correct. इकडे दूध सायमल्टेनियसली गरम करायचं, उकळायचं, मग कपात ते चहा आणि दूध असं घालायचं, जे नारकरांकडे सगळं एकत्र करून उकळायचं आणि संपलं. गाळायचा. हा. तर तसं काही असू शकतं चहाच्या चहाचं पद्धतीत. खरं तर माझी वाईट सवय काय होती मीच सांगते, मला आठवतंय की नाही माहित नाही, जे माझ्या सासऱ्यांचंच मला आठवतंय. मला भयंकर गरम चहा प्यायला आवडतो. हम्म. आणि तू जो आधीचा आठले पद्धत सांगितली ती जोशी पद्धत आहे जी मला ओके होती, हा. चहा करण्याच्या करण्याची पद्धतीचं नाही, पद्धत, हा. पण ओतायचा आणि प्यायचा. म्हणजे तोंडात गाळला तरी हा, चालेल असा हा, पाहिजे. त्यामुळे ते जे चहा पत्ती जी असते ती साईडला मी ठेवायचे. आधी मी चहा पिणार, मग मी ते आवरणार. हा राईट. तर ते ह्या सगळ्यांना अशी सवय की ते स्वच्छता म्हणजे ते छान ठेवायचं ना, किंवा गाळून हा. टाकून द्यायचं. मग तर मला प्यायचा. हळूहळू सासरे तेवढं एक फक्त बघ जरा, म्हणजे तो तर तिथे चहा नको ठेवायचं. हो, पण मला गरम गरम लागतो. हो. मग मी याला सांगितलं तू ते कर, मी गरम चहा पिणार आहे करेक्ट वगैरे आहे असं. पण हे चुकीचं ती जवळजवळ गॅसवर स्ट्रॉ फक्त ठेवत नाही. गॅसवर स्ट्रॉ किंवा तोंडात गाळणे करेक्ट, हे एवढंच फक्त, बाकी म्हणजे तिचं एवढं आमच्याकडे गरम तर- चहा. म्हणजे सॉरी त्या शब्दाबद्दल, पण आमच्याकडे जरा गार झाला तर आई किंवा आजी माझी अव्वा म्हणायची की मुतवणी चहा देऊ नका मला, असा हा पितो. मला कडकडीत चहा द्या. अरे Correct. हो, मान्य आहे, बरं असो. पण आता ते इथेही झालं असेल. सगळ्यांना माहितीये की मला किती गरम चहा लागतो. करेक्ट आहे, पण गरम चहाच्या पार्टीत निश्चित सो आहे. ते होतं किंवा मग सुरुवात. एक ते तिला म्हणजे एक अर्धा तास उकळावायला लागतो चहा. आता आमच्याकडे आमची सवय कशी होती, आधण आलं, चहा टाकला, झाकण टाकलं, गॅस बंद. बंद. नाही, करेक्ट. केवढा पातळ होतो तो चहा, छान चहा. ते एक सुरुवातीला बऱ्यापैकी होतं. व्हायचं. पण नाही तसाही छान छान होतो, त्यांनी त्रास नाही होत. म्हणजे आता ते पॉइंट्स मी तुला समजवेन. नको राहू देत, इट्स ओके. नाहीतर चहा स्पेशल असा 25वा एपिसोड चहा स्पेशल असा Correct, नको correct, व्हायला. छान. तर म्हणजे वादावादी ही सगळ्या अरे. जोडप्यांमध्ये आहे आणि मला वाटतं की वादावादीमुळे आपण जास्त एकमेकांच्या जवळ येतो, कारण ती सोडवताना जे बॉन्डिंग आपलं होतं एका ते गोष्टीच्या कोळ्याच्या बाबतीत जाळ्यासारखं. एकमत नाहीये अगं आमचं. नाही नसतंच ते. नसावंच. आणि नाही असावं नसावं हा वेगळा मुद्दा, पण ते नसतंच. हे एक खरंच युनिव्हर्सल ट्रूथ आहे हा. की नाहीच बरं, मला एकमत मी होऊच तुला एक शकत प्रश्न नाही विचारतो, यार. एक प्रश्न विचारतो तुला. आता तू मला एवढे वर्ष ओळखतेस, हं? मी असं नाही म्हणत की मला काहीतरी मोठा अटेंड केलं वगैरे, पण एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो ना. 30-40 कशाच्या वर्ष सगळ्याच्या बाबतीत. एंटरटेनमेंट बिझनेस मध्ये मी 30 ते 40 हो. वर्ष, आणि या सगळ्या माणसांना मी ओळखतो. आता मला सांग, इथे खड्डा आहे बरोबर, मी तुला सांगतोय खड्ड्यात उडी मारू नकोस, एवढं तर सांगणं माझं कर्तव्य आहे. अगदीच. तर हिचं म्हणणं काय असं म्हणजे मला मला उडी मारून बघू अरे. देत. पण मी मी सोडून चुकले. दे ना, उडी मार. दिलं ना, दिलं. अहो, त- 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 नाही त- नाही त. नाही, दिलं कारण काय मध्ये हे 15-20 वर्ष अरे यार. लागली आहेत सोडून द्यायला. एंडलेस आहे. हिला सगळी माणसं उत्तम, सगळी सगळं माणसं छान, चांगली. एक मिनिट, सगळं छान व्यवस्थित चौकटीत सुखानी असं होत नसतं. अरे. माणूस अनुभवातून शिकतो. अरे पण तो अनुभव आम्ही देतोय तुम्हाला प्लेट मध्ये की हा अनुभव आहे. नाही नाही, आणि मी प्रत्येक वेळी नाही पण देत. असं नाही देऊ. अगं ते असं असतं एक फादरली फिगर हा, असते करेक्ट. डोक्यात की जाते मग त्याचं- ती figure. की एक अशी ती असते ना अशी हा, एक, की की कसं मी जपा. सांगतो आणि तुम्ही कसे सगळे सुखाने बरं राहा. नाही, मी खरं तुला सांगतो, आजपर्यंत ना हिच्या प्रोजेक्टच्या बाबतीत मी हिला कधीही असं सांगितलं नाही की तू हे प्रोजेक्ट कर किंवा ते, बिकॉज इट इज हर डिसिजन, तेवढी ती केपेबल आहे. पण सर्टन व्यक्ती आहे बरं. की तू त्यांना काहीतरी त्यांच्याबद्दल त्यांच्या बरोबर माहिती आहे जाऊन आम्हाला. काम करणार आहेस काय. हा, किंवा त्याला बेसिकली त्याला काय म्हणतात, एक सेन्स असतो बघ, पण- अनुभवाने असेल की कळतं की ही व्यक्ती नाही ही तुझी मैत्रीण नाही होऊ शकत, पण माझी ती घट्ट मैत्रीण असते ना. मग माझ्या थोबाडात बसली की मग मला कळतं कळतं की की अरे हो, शिवेश खरंच आहे. सांगत होता. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी माझं काही म्हणजे
असं काही हे नाही माझं. गोड आहे पण हे असतंच आहे. हो. हे असायलाच पाहिजे मी सोडूनच पण दिलं मग आता. एकमत असलेले काय 15-20 पॉइंट्स आहेत वर्षांनी एकमत असले पहिले 3 सोडले नीटनेटकेपणा हा. वगैरे पण मेजर असे काय म्हणजे आता काय म्हणा डिसिजन्स मध्ये किंवा डिसिजन मेकिंग मध्ये असे कोण नाही. कोण डिसिजन मेकर आहे Honestly मी माझ्या आयुष्यातली मी आणि नाही तो नाही इन जनरल त्याच्या- घरातले म्हणजे आता असं होतं ना की आता इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अशा गोष्टी असतील की घर घेणं असेल. इन्व्हेस्टमेंट आणि हे तर मी डेफिनेटली पूर्णपणे 100% त्याला कारण तो सोडवलं. बँकर आहे प्रचंड त्यातला अनुभव आहे त्याच्यात मी आत्ता GST आल्यानंतर जरा घुसले की 1 मिनिट मला कळतंय वगैरे असं पण ते पूर्णपणे तो बघतो सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट सगळ्यात त्यालाच कळतं आणि त्याच्यात मी अजिबात इंटरफिअर करत नाही साजिरीच्या बाबतीत मे बी मी पुढे असते हम्म. पण एकमत आहे एक मत साजेरीच्या आहे. बाबतीत हो. की साजेरीला आम्ही असं कायम सांगितलं होतं की तू हेच कर तेच कर नाही जे करशील ते जे उत्तम आवडेल कर. ते कर थोडं करेक्ट एकदम बरोबर कारण जे आवडतं ते आपण त्याला कन्सिस्टन्सी असते बरोबर. म्हणजे ते काही झालं तरी आपण ते हम्म. करतोच हम्म. असं कारण ह्या बाबतीत एकमत होतं आणि दुसरं लकीली ते एकमत झालं की जसं तू आहे म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग तू सगळी कामं जी आत्तापर्यंत केलीस ना उत्तमच कामं केलीस प्रोजेक्ट उत्तम चूज केलीस ते हिने केलं करेक्ट म्हणजे मला एवढंच त्याच्या मागचं म्हणजे आमचं नेहमी जेव्हा डिस्कशन होतं त्यावेळी हिचंही तेच मत आहे की मध्ये मध्ये 2 वर्ष काम नव्हतं पण म्हणून हिने जाऊन दुसरं काहीतरी काम केलं आहे बरोबर. नाही की पैसेच कमवायचे आणि हे ते या बाबतीत नाही ते आमचं आपल्याला जमतच नाही म्हणजे काय म्हणू पैशासाठी काम आपण करतच नाही ना बरोबर. म्हणजे माझ्या बाबतीत तर माझं सतत असं होतं की 2 प्रोजेक्ट्स आले एकात खूप पैसा आहे पण आपल्याला समोर टीम नाही आवडली म्हणजे माझं तर टीम नाही आवडली तरी माझं असं की हो. नको नको मला नाही झेपणार मी नाही यांच्याबरोबर काम करू शकत पैसा खूप आहे आपल्याला बरोबर. म्हटलंय तो पर डे दिलाय पण नको पण एखादं प्रोजेक्ट चल आत्ता फुकटच करायचं आत्ता आमच्याकडे पैसेच नाही पण आपल्याला तो रोल आवडला ते हम्म. कॅरेक्टर आवडलं ते काय पद्धतीने काम करतात ही गोष्ट आवडली हम्म. तर आपण तिकडे जास्त बसतो. जातो. पण नाही मी हे का मुद्दा तुला सांगितलं माहिती आहे ना की ह्यावरती एकमत होणं ना म्हणजे जॅकपॉट आहे अगदी अगदी खरं कारण काय होतं एकदा तुम्ही 15-16 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला फेम बीम सगळं मिळाल्यानंतर 2 वर्षाची गॅप घेऊन घरात बसणं हो. हे सायकोलॉजिकली तुम्ही ऍक्सेप्ट करणं म्हणून मी म्हटलं की हे एकमत म्हणजे हा जॅकपॉट आहे खूप खूपच मोठा खरं त्यामुळे बरोबर तर आता ह्या सगळ्या आठवणींमधून आपण एक आता वेगळ्या प्रवासाला आठवणींच्या प्रवासाला जाऊया आठवणींची सफर तर आठवणींचा खजिना आता हातात आलाय माझ्या तुला माहितीच असेल ना म्हणजे फोटो दाखवणार एक हो. तुमचा आणि हो. मग त्याच्या हो. reference हा एक मधल्या- वेगळाच मुद्दा या भागात झाला हा ना. कारण तुला तर हिला तर माहितीच सगळं आहे माहितीये याला माहिती Correct, की correct. नाही नाही, नाही, हे प्रेक्षकांनाही माहिती माहिती आहे 25 भाग झाले त्याच्यामुळे आपण दोघंच नवीन आहोत नाही मला हे माहितीये पण हा तर आता पहिला फोटो रिसेप्शनचा 1399 सदाशिव पेठेत आमचा वाडा होता किती पुण्यातलं गोड फोटो हा reception. म्हणजे ना खूपच गोड रादर तू आतापेक्षा त्याच्यात अशी छान भरलेली वगैरे अशी वाटते आणि अरे, कमाल फोटो पुण्यातला आमचा सदाशिव पेठेत वाडा होता जोशांचा जोशांचा, आणि हो. पुण्यातलं रिसेप्शन झाल्यावर जे घरी जातो आपण तर किती आतमध्ये गोड. सगळे नातेवाईक आणि अत्यंत जुना वाडा इतका गोड वाडा होता त्यातल्या बाल्कनीत काढलेला फोटो मला वाटतं गृहप्रवेशाच्या आधी आधी. इथे उभे होतो आम्ही कसला दोघं. Correct. पैठणी आहे ना आणि गोड एकदम पण मग तुमची 2 रिसेप्शन मुंबईत पण हो. झालं आणि पुण्यात पण झालं हो. हो. माझे नातेवाईक आणि ह्यांचेही खरं तर तेव्हा बरेच नातेवाईक पुण्यात नाही अजून नाही त्यामुळे आमचं. अच्छा अजून म्हणजे नाही, हो. तुझं पुण्यातही घर होत बाबा पुण्याचे ना हा 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 तर त्याच्यामुळे मी म्हणजे मुंबईतच सगळं पण पण वाडा बाबा वगैरे मग राहता होता तो हो हो हा, उत्तम म्हणजे वाडा आत्या होता बित्या आमच्या सगळ्या तिथेच आई होत्या. गो. हा. सुपर किती वाडा छान. होता खूप छान ते कल्चरच हो. वाढायचं मी कधी पहिलं अनुभवलं नाही पण कपाट मला नाही. बघूनच असं फार वाटतं म्हणजे की मला अरे, एवढं आणि दुःख खाली झालं विहीर आणि यांचा प्रेस होता आणि यांनी खूप दुःख धमाल झालं मला तो केलेला वाडा आपण. गेला ज्या वेळेला Renovate केलं. त्यावेळेला हा बिल्डिंग झाली का आता पण आता ते काय हो ग. होतंच ना. प्रगती हो ना काय करणार खूप गोड आहे अगं बाई सांग तू, अरे सांग. हे, बस काय सांग ना मी Serial. बोलतच असते अरे मला माहितीये Serialचंच तू आहे, हा, सांग. कारण रंग याच्यात- माझा वेगळ्यामध्ये आयुष्यामध्ये आम्ही कधीही एकमेकांचं नाव हिने माझं कुठे सजेस्ट केलं नाही बरं. तिने माझं केलं नाही मी तिचं केलं नाही पण अचानक लॉकडाऊन मध्ये अपर्णा केतकरचा फोन आला की आहे हिच्यासाठी
तर ही माली काय रोल नाही माझ्यासाठी Wrong, हो. हो माझ्यासाठी फोन आला की तू काम करशील का म्हणून म्हटलं ऑडिशन कुठली द्यायला काय serial? रंग माझा रंग वेगळा. माझा वेगळा स्टार प्रवाह होता. तर त्याच्यावरती हे होतं म्हणजे 1.5 महिन्याचा रोल होता हा लॉकडाऊन मध्ये जे सगळे आपण बाहेर जाऊन हा, शूट हा, केलं ना correct. तर फक्त तेवढाच ट्रॅक होता तो आणि खरं तर याच्या वयोगटाचा माणूस Role ते होता. शोधत होते आणि जे येऊन राहतील आणि करोनामध्ये रिस्की नसेल वगैरे असं सगळं बरोबर. तर याच्या बरोबरीने अपर्णा माझी खूप जवळची मैत्रीण त्यामुळे ती म्हणाली तू खरं करशील तर का? तुझ्यासाठी हा रोल नाहीये नाहीये हा. पण त्याच्या बायकोचा रोल तू करशील का तुम्ही सगळे या एकत्र गोव्यात आपण असेल. मज्जा हो, करूया हो, गोव्यात हो. त्यामुळे आम्ही नवरा बायकोची ऑडिशन दिली पहिल्यांदा खरं तर आम्हाला असं वाटत होतं आम्ही कुठे नवरा बायको दिसतो म्हणजे आम्ही असे नेहमी बरं. अज्युम करतो की आम्ही काय असं नवरा बायको म्हणून ना कुठे फिरतो ना नवरा बायको दिसतो असं आम्हाला वाटतं पण दिली ऑडिशन आणि तेव्हा सतीश राजवाडे नी ती बघितली आणि तोही वेडा झाला की ह्या दोघांनी एकत्र आणि इतकी वर्ष आमचं असं होतं की एकत्र काम नाही करायचं. करायचं अजिबात. अजिबात हो. म्हणजे माझं खूप म्हणणं होतं की मला नाही तुझ्या बरोबर काम तू कामाचे ते डोक्याला शॉर्ट करून अरे, 24 बघा, तास ऐका घरात आवाज. घरात पण बाहेर पण. हो की नाही तुम्ही करता दोघं नाही आम्ही पण थांबवलं होतं मध्ये कारण अरे मी तेच म्हणते म्हणजे मी इथे पण अनुरूप शो मध्ये हो. पण आम्ही तेच सांगितलं की चेहऱ्यावरची रेष आपल्याला माहिती असते ना त्यामुळे आता कळतं की अरे बापरे ह्याला हे आवडलं नाही पण काय न आवडण्यासारखं काय झालंय का नाही आवडलंय मग का फुगा तिथे फुगलाय जाऊन कुठे मतभेद घरी असतात तेवढे पुष्कळ आहेत की त्यामुळे हे पहिल्यांदा एकत्र काम केलं Nice. आणि तिथे सुद्धा काम करताना आमचं असं होतं की मला वेगळं विचारा त्याला वेगळं विचारा म्हणजे एकत्र त्याच्यातही नाही. हा पण तिथे न भांडता राहिलो हो आम्ही एकत्र हा. तसे लॉकडाऊन मध्ये खूप जण राहिले ग वा 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 पर्यायच नव्हता लॉकडाऊन मध्ये खरे खरे पण आम्ही आणि आपण- मज्जा केली त्यामुळे पहिल्यांदा एकत्र काम केलं मजा आली. हो ग्रुप मज्जा पण छान केली. होता आणि आणि serial लॉकडाऊन पण. छान झालं आमचं हो. म्हणजे साजरी आणि आई मुंबईत इकडे होत्या होत्या, हा. आणि आम्ही दोघं तिथे होतो आणि तिथे एकदाही करोना झाला नाही हो. आम्हाला दोघांना जेन्युअनली आता पुढे काय मिस्टर अँड मिसेस आठवले आठवले हो आपला Show नंतरचा. शो नंतर कुठला शो आम्ही लॉकडाऊन मध्ये काही लोकांना जसे वाईट अनुभव आले तर तुम्हाला सगळेच घरात तर मी काही वर्षांपूर्वी त्याच्या आधी ना मी विस्लिंग करायचो हो माहितीये मला तर त्यावेळेला आम्ही काय म्हणालो की आता तिघेही घरात आहोत तर आपण विस्लिंग शो करूया का असं मी हिला म्हणालो करेक्ट करेक्ट तर ही होस्ट साजिरी टेक्निकल सपोर्ट बरोबर आणि मी विसल करायचो आम्ही 17 शो केले अनपेड आणि 13 पेड तर तो रविवारी दर सकाळी रविवारी 1 तास सकाळी वेगवेगळ्या एक तास. थीम्स ते छान ना. आठवडाभर त्याच्यावरनं भांडायचं काय ठरवायची रविवारी थीम show ठरवायची करायचा. म्हणून थीम तोच ठरवायचा मग मग भांडणं दिग्दर्शक याचं कशामुळे? माझं स्क्रिप्ट ह्याच्यावरनं भांडणं होऊ शकतात ना नाही, माझं कळलं नाही स्क्रिप्ट मी तयार करायचे हा. आणि खरं तर आता तू काय बॉलिवूडची करायची तू कोण होतीस? मी निवेदन होस्ट Host करा होती मी ना. निवेदन करायचे आणि मीच कॅमेरा पण हँडल करायचे सो मीच मग त्याच्यावर दाखवायचे मग व्हिडिओ दाखवायचे मग ते व्हिडिओज प्ले करायची साजरी हम्म. असं हे सगळं असं करत मग फ्लिप करायचा कॅमेरा मग मग मी मी host. तर आहे. माझं हम्म. स्क्रिप्ट मी तयार बरं. करायचं त्याच्यासाठी आम्ही आठवडाभर भांडायचो भांडायचो. आणि मग पण मजा रविवारी- पण यायची. वेळ गेला आणि ग. शो म्हणजे संपल्यावर असं गोड फोटो काढायचो तिघं. वेळ गेला की नाही वेळ हो. लॉकडाऊनमध्ये. मग खतरनाक आहे. म्हणजे तू म्हणते इतकं करेक्ट आहे ना आठवड्यातले ना 5 दिवस आम्ही याच्या मागे कमाल असायचो ना हो 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 मजा. अख्खा आठवडा जायचा आमचा ह्याच्यात. धमाल धमाल केली मग तू हे त्याच्यात पण शिस्तबद्ध प्रिय विजयाबाईंचा स्टुडंट विनय आपट्यांचा स्टुडंट त्यामुळे अरे? शिस्तबद्ध संचलन आज कसं झालं नाही आता कसं झालं नाही अरे पुढच्या रविवारी आहे शो आज आधीचा सोमवार आणि आहे तो पण शो आपण आपल्या मनाने करतोय गंमत. अगं, नाही पण तर नाही, लोकं- चला, आम्हाला नाही अरे वाटत. यार, आणि असं मग नाही. साजिरीला पण व्हिडिओ कसे तयार नाही आहेत अरे अरे अजून मी- 4 दिवस आहेत बाबा बरं जाऊ दे त्याला बोलू दे थांब बोल बोल. हे बघ माझं एकच म्हणणं आहे की जे करायचं ते परफेक्शननी करायला पाहिजे की नाही ते लोक येतात 10 ते 15 झाले 15 ते 20 झाले 50-100 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो पोहोचलो. तर मग त्यांना आपण बेस्ट देणं हे आपलं पण कर्तव्य फायनली आहे. आम्ही जे करतो ते इम्परफेक्ट असतं का अरे पण सांग ना पुढे नाही, पुढे नाही, म्हणजे फोटो- फोटो दाखव. परफेक्ट या दगडावर पोहोचायला कदाचित तुला वाटत असेल की आपण 10 दगड चढावेत आणि यांना वाटत असेल की 2 दगडात येणार आहोत आम्ही परफेक्टला
एवढाच तो मुद्दा आहे. Correct. त्यामुळे ती भांडणं आमचं होणं चुकीचं शिक्षण ग विजय आमचे पिढी जनरेशन Yes. पिढीचा फरक आहे हा. परफेक्ट म्हणजे चला फोटो नाही नाही पण हे खरंच आहे की तुमच्या पिढीचे विचार ते आहे आणि आमची जवळपास पुढची पिढी पडते हो, म्हणजे हो. त्यामुळे ते फरक पडतो की अरे आम्हाला माहितीये की हे सोपं आहे आणि हे छोट्या गोष्टीत होणार इथे तर आहे. म्हणजे आम्ही 3 जनरेशन करेक्ट हो हो अगदी आणि आई चौथी आई 4थी त्या पण जनरेशन असायच्या ती का? ह्याच्यापेक्षा पुरोगामी आहे पण सासू अरे माझी राज्य माझ्यावर आहे की काय आज? तू डाव हे देतोयस हो ग देतोय कॅच मी. देतोयस हो. तू अगं बाई ए हा कुठला आहे अहो अरे बापरे हा कुठला आहे हे आता शिरीष तुलाच आठवते का बाबा जंगलात होत पण हा मला वाटलं की आपण गेलो होतो तेव्हाच नाही ना पण नाही आपण आहे. गेलो होतो सचिन आहे ना तेव्हाच. तो नाही तू आणि तूच मी आहेस आणि आहे मीच आहे. तूच आहे ना हे आता मी हे. दाखवते असं हा बघ तूच आहेस दिसला आता तू चष्मा घालून नाही दिसत अरे नाही अरे, शिरीष. लांब आहे. हो मग तूच आहेस आहोत. आता. कुठल्या जंगलातला मला आठवत नाही हा नाही ताडोबा असणार ताडोबा थंडी कारण प्रचंड. थंडीत थंडी प्रचंड आहे कारण हो. आग आहे समोर करे 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 आणि सगळं शेकोटीला. गुरफटलेलं आहे नाही नाही, नाही त्याच्यामुळे- गुरफटलेलं आणि थंडीचा काय संबंध आमच्याकडे काय नसतो म्हणजे आमच्याकडे सतत ना मला पण तसंच लागतं. कायम. मला पण उन्हाळ्यात गोधडी वगैरे लागते हा त्यामुळे त्याचा नाही प्रश्न नाही पण मला हे म्हणून माहिती शेकोटी आहे म्हणून हे थंडीचा गुरफटणं खरं, खरं. आहे ताडोबा असतात ओके पण ताडोबाचं तू जर ट्रिप्स नेतोसच ना म्हणजे हम्म. मग त्याचे काय ते कसे सुरू झाले खरं तू का कसं काय ते म्हणजे ऍक्च्युली मी wildlife? तेव्हा मी स्टार प्रवाहामधून हा, सोडलं right, मी स्टार प्रवाह आणि मग अनिल कुंबळे माझा अगदी म्हणजे right. ए हो ते पण सांग ना जवळचा जरा. चांगला मित्र. मित्र आहे तर त्याचा जो मोठा भाऊ आहे ना दिनेश तो इज अ टेरिफिक फोटोग्राफर म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नाही इन जनरलच त्यामुळे मोदी ज्या वेळेला चीफ मिनिस्टर होते त्यावेळी त्यांनी 4 पुस्तकं त्यांची पब्लिश केली तर त्याने विचारलं की आप कभी जंगल गए हो क्या तो म्हणलं नाही गया कभी तर तू आ जा बंडीपूर आपण जाते म्हणून मग मी आणि साजिरी आम्ही गेलो आणि पहिल्याच सफारीला मला टायगर दिसला हो. जंगलात तर मी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे मी पागल झालो बघून हे सगळं आणि मग मी परत स्टार जॉईन केलं आणि मी परत सोडलं मग मी हिला म्हटलं काय करूया म्हणून तर मी म्हटलं मग आता हे सुरू करूया मस्त सो इट स्टार्टेड त्यामुळे पण मग त्याचं सगळं माहिती कशी काय म्हणजे तुला होती आधी कारण नाही, ते मी खूप आहे ना. सुरुवात हो प्रत्येक डेस्टिनेशन बरोबर. नाही मी गेलो प्रत्येक ठिकाणी मी सुरुवातीला दुसऱ्यांना बिझनेस दिला आणि त्यांच्याबरोबर मी ट्रॅव्हल करायचो पण तिथे मी सगळं शिकलो म्हणजे बेसिकली बेसिकली त्याच्या अंगात प्रोडक्शनच्या खूप गोष्टी आहेत ना म्हणजे आहेत. त्यांनी डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम केलंय प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम केलंय अनेक ऍड्सला तो करेक्ट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता सो ते जे त्याच्या अंगात प्रत्येक गोष्टीचं माहिती. शोधून काढणं आणि हे ते सगळं मला वाटतं त्यांनी वाईल्ड लाईफ पण तू मारेस जोपर्यंत मी त्या पडलं. डेस्टिनेशनला जात नाही 4 रिसॉर्ट बघत नाही तोपर्यंत मी रेकमेंड करत थोडं, नाही कारण तर ते असं सुरू झालं ते मग मस्त. आता लास्ट 15 इयर्स हो खूप झाले पण त्याच्यामध्ये, पंधरा हो. वर्ष. छान हा पण सेम नाही नाही सेम म्हणजे occasion. भांडणानंतरचा गोड फोटो नाही हा भांडणानंतर Show नंतर नाही काय? नाही नाही शो मध्ये साडी कुठे हा ते आठव, आठव. टीका आहे पण मग बघ. काय आहे बघ पहिला आठवत नाही असं मला. नाही करू शिरीष. अरे काहीतरी तुला सरप्राईज प्लॅन केलं होतं रे घरी वाढदिवस होता वगैरे Correct. हा ते काय ते छे, 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 काय छे. काय म्हणतात ते साठी त्याची ओवाळला घरात जातं. केली हो, होती किती हा, छान. 60 दिवे आणि ते सगळं सरप्राईज खरे खरे ठेवून आय थिंक लॉकडाऊनच्या आजूबाजूलाच होतं तर ते सरप्राईज मॅनेज करणं अवघड होतं मग ते पानातलं जेवण आई आम्ही चौघ बरोबर. होतो घरी आणि हो. असं त्याला एक सरप्राईज त्याची खरे खरे येस ठरलंय ना असा म्हणजे आता. फरामोश कमाल त्याच्यात तर लिहिलेलंच हो. आहे आता. येस आता तू सांग दोन कुठलं तरी इयर आम्ही पाचगणीला लॉकडाऊनच्या जस्ट आधीचं एका रिसॉर्टला गेलो होतो वेडिंग 2020 शिरीष 2020 आनंदी चालू होतं तेव्हा अच्छा म्हणजे तुमचं आठवलं. दोनचं खूप आहे तुमच्याकडे तुमच्या आयुष्यात अगं contribution. दोनचं असं नाही मला साधारण ना म्हणजे असं मला नेहमी पण ती वाटतं की- मगाशी ह्याच्यात मी एक म्हणाली किस्सा न्यूमरोलॉजीचं सांगेन वगैरे तुला. असं काही हो, आहे हो. का तुझं म्हणजे असं अभ्यास- माझा अभ्यास- पूर्णपणे विश्वास नाही अभ्यास म्हणजे मी ते किरोचं पुस्तक खूप वेळा वाचतो आणि ते इंटरेस्टिंग आहे तर ओके. हा तूच सांगतो किस्सा सांगू किस्सा आपले सांग, फोटो सांग, सांग. संपले थांब ना आता ह्याच्यात बरं. सांग ओके त्याच्या नंबरवर इतकं आहे जसं त्यांनी मला 2,000 सांगितलं लग्नाचा तसं मी जेव्हा प्रेग्नंट होते 2003 साली
तेव्हा ऑक्टोबर महिना चालू होणार होता आता आणि साधारण 9 महिन्यानंतर गायनॅककडे चेकअपला वगैरे गेलो होतो. तेव्हा तिला विचारलं की 10 तारखेला ही डिलिव्हर करेल का? हो. तर तिने असं बघितलं की म्हणजे तर मला 10 आहे ना म्हणून ऑक्टोबर. तर ते म्हणजे तर त्या सीझर म्हणाल्या करायचंय. सीझर करायचं नाही पण आमचं ठरलंय की नॉर्मल म्हणजे माझं आणि तिचं हो. की नॉर्मल. असं काय म्हणजे तिला वाटलं असं काय हिचा नवरा वगैरे साधारण असं झालं. नाही नाही मी आपलं विचारलं तुम्ही ठरवा म्हणजे तुम्ही ठरवा पण मी आपलं विचारलं क्युरिओसिटीने की करू 10 शकताय 10ला का? झालं तर जरा होऊ असं शकतंय मजा का? आहे. आणि 10-10ला झाली आई, आहे साजरी कधी आणि झाली? नॉर्मल हो, डिलिव्हरी. किती कृपा. नॉर्मल डिलिव्हरी. आणि गंमत म्हणजे त्याने हे नंतर कॅल्क्युलेट केलं की तिचं टायमिंग बर्थ टायमिंग पण प्लस केलं तर त्याचं टोटल 10 येत होती आपोआप. वा वा. असं त्याचं एक काहीतरी चालू कमाल. होतं तारखा. आणि ते दिसतच आहे आपल्याला. आणि सहज त्याच्या पॉसिबल त्याच्या असेल ना बाबतीत. सहज तर माझ्या ते असं डोक्यात येतं की हे झालं तर झालं बाबा वरच्याची पण कृपा. गायनॅकला कोण विचारतो? अरे, आणि विचारून ती कशी सांगेल? नाही, मग ती विचारून पण वेडी ती- झाली की म्हणजे कसं काय नॉर्मल म्हणजे? करायचं आहे ना. वा. हा त्याच सिरियलचा वाटतं हा फोटो. येस हो, हो, हो. तिथलाच तोच आहे तोच हा. serial. Yes, सचिन रंग. पटेकर. अच्छा रंग माझा सचिन वेगळा. होता का? सचिन होता. हा. हा काय फोटो? साला, मला अजिबात नाही मला आठवत. आठवत आहे. आणि मोठा करू का असा? बघ. नाही हा उगाच बबलूनी त्याचं हे केलं होतं वर्क केलं होतं त्याच्यावर ब्लॅक अँड व्हाईट आणि हो कलर्स. हा सो हा आम्ही म्हणजे हा इथे तू वाटतच नाहीयेस हा. हो. हा गुब्बू केवढा दिसतोय ना. काहीतरी ऑड वेगळाच हो, आहे चष्मा पण म्हणजे. वेगळा आहे. आणि आणि ते मला दाढी वाटतं ना- मिशी नाही हा, काही हा, नाही. हा. असं एक- correct. असं एक वेगळाच वेगळाच माणूस दिसतोय. आहे. कोण बबलू मला नाही आठवत. अं, अच्छा हा, कळलं. धैर्यशील गोलप नावाचा एक ऍक्टर आहे त्यांनी त्या फोटोचं उगाच हे ब्लॅक अँड व्हाईट आणि पण कलर कुठे वगैरे आहे? मी सांगते आपण ह्याला गेलो होतो छान आहे. कलर पॉप केलाय त्याला. अष्टविनायक नाही सॉरी स्वामींच्या इकडे हो अच्छा 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 कोल्हापूर अक्कलकोटला गेलो होतो त्या प्रवासातला फोटो आहे हा. आणि तेव्हा असे छान फोन बिन नव्हते बा आपल्याकडे तरी सुद्धा मी तो सेल्फी काढला होता. आणि तरी पण तो असं छान कलर पॉप केलाय. नाईस. संपली आठवणींची वा, वा. सफर. वा म्हणजे आम्हाला आवडला असता. आता आठवणींचा पुढचा टप्पा. येस. तर आठवणींच्या सफरमधनं आपण म्हणजे फिरत असतोच. आणि त्यातनं मला असं वाटतं की आपण घरात जास्त रमतो, घरातल्या आठवणींमध्ये घराशी जास्त कनेक्टेड असतो. तर मला आत्ता एकदम असं आठवलं की तू म्हणालीस की सासूबाई सासरे आणि असं एकत्र राहत होता तुम्ही. तर तुम्ही अजूनही एकत्र राहता की नंतर मग कामाच्या व्यापांमुळे तुम्ही सेपरेट झालात की वेगळी घरं झाली? खरं सांगायचं तर अगदी एकत्र कुटुंब असं आमचं कधीच नव्हतं कारण माझ्या सासऱ्यांचं डे 1 पासून हे मत होतं की मुलाचं लग्न झालं की आपण वेगळं व्हायचं. ओ. कारण एकत्र येऊन डोकी आपटायची नाहीत, वेगवेगळं राहून प्रेमाने राहायचं. म्हणजे आणि आताच्या भाषेत स्पेस देणं. हा हे त्यांचं सगळ्यांना. तेव्हाच मत होतं. आणि नशिबाने काय झालं आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा ते दोघंही रिटायर झाले होते त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या मुंबईत असल्या हम्म. तरी आफ्टर रिटायरमेंट मग त्यांनी असं ठरवलं की आम्ही पुण्याला येऊ जाऊन शकतो, राहतो. बरोबर. सो ते दोघं पुण्यात होते आणि आम्ही दोघंच इथे होतो. ओ, तुला पण काय- मग तर जबाबदाऱ्या वाढल्याच असेल. तू हो. बोलत होतस काय तर. नाही पण त्याच्यात एक मात्र नक्की होतं की जर का अशी काही सिच्युएशन वेळ आली आली. हा. तर ते मात्र ताबडतोब Absolutely. मुंबईला तेवढ्या पिरियड पुरते येऊन यायचे राहायचे. जायचे. हो. So त्यामुळे पण म्हणजे जबाबदाऱ्या खूप आपल्यावर सगळंच हो. आपल्याला करायला फिगर आउट करायला लागतं Correct. ना. मग ते कसं काय पण balance ना झालं? सुरुवातीला मला थोडंसं पण एक काय होतं आमच्याकडच्या ज्या दोन्ही बायका होत्या ना त्या म्हणजे खरंच म्हणजे आम्हाला म्हणजे आई बाबा support गेल्या हो करा. खूप हा, म्हणजे खूप म्हणजे आमच्याकडे कायम किल्ली तिच्याकडे असायची. बरोबर. आम्ही लहानपणापासून तिच्यावर त्याच्यामुळे ना मला एवढं प्रेशर आलं नाही. बरोबर. नाहीतर काय झालं असतं की हिचं जेवण कोण करणार तिचं डबा काय नेणार इथपासून ते झालं असतं पण ते तसं अनफॉर्च्युनेटली झालं वेळ लागला. पण दोघंच राहत असताना मी असं म्हणेन की त्या सगळ्या जबाबदाऱ्या यांनीच पार पाडल्या कारण मी नव्हतेच घरी मी तुझी कामच करत कायम होते सुरूच होती. त्यामुळे ते सगळं यांनीच केलंय. पण म्हणजे मजा यायची म्हणजे इव्हन आता आमच्याकडे काय आम्हाला बहीण नाही ना त्यामुळे मग आई एकटी असायची हा. तर मग आईला आम्ही खूप मदत करायचो म्हणजे न सांगता माहिती होतं का? माहिती होतं त्याच्यामुळे मग आणि ना मला असं वाटतं ऐश्वर्या की तू आणि अवीचं जसं आहे ना तसंच आहे की तुम्ही ना ऍक्सेप्ट करायला पाहिजे एक्झॅक्टली. की आपली बायको जर जाऊन एखादी नॉट ओनली ऍज अन ऍक्टर पण ती जर का जॉब कामं करते करते. काय
तर तिला द्यायला पाहिजे ना प्रेफरन्स तुम्ही, आणि इझिली मॅनेज होतं ते आणि सुरुवातीला ह्याचं थोडं. काम चालू असतानाही, आणि हे मला सासूचंही कौतुक वाटतं की ती स्वतः नोकरी करणारी बाई असल्यामुळे तिच्या दोन्ही मुलांना तिने अशाच सवयी लावल्यात की डबा भरायचा, आपला आपला हे आणि खायचं ते मुळात मला खायचं. तेच वाटतं की मुलांना म्हणजे आपल्याला मुलगा झाला तिथून त्याला वाढवणं, त्याच्यावर संस्कार करणं, त्या संस्कारांमध्ये मला वाटतं की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे खरं की आहे. कसं आपण त्याला संस्कारित करतोय एक बरोबर. पुरुष होण्यापर्यंत, हम्म. तर तो पुढे जाऊन त्याच्या फॅमिलीला तशा पद्धतीत सपोर्ट करेल. तर आणि ती आता जबाबदारी तर खूपच नाही का, म्हणजे पूर्वी केवळ हे मुलींना शिकवायचे की हे Correct. यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, आणि मुलांना शिकवलं नाही, जायचं बरोबर. नाही. पण माझ्या पण तू सासूनी म्हणते त्या ना की काळात हे असूनही म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आई वडिलांनी ही शिकवण द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे. 100%. म्हणजे जसं आपण म्हणतो की मुलींचा रिस्पेक्ट करायला, मुलींबरोबरची रिलेशन्स, म्हणजे एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या मुलीचा रिस्पेक्ट करणं, तिच्याकडे त्या नजरेने बघणं, हे जसं आपण बाळकडू दिल्यासारखं गेलं पाहिजे पुढच्या पिढीत, तशाच ह्या गोष्टी हो. सुद्धा आहेत. घरातली तर कामं ते संसार करणं. सगळेचे बॅलन्स्ड होतात. बरं, ही खरं. सुद्धा सुट्टी असेल ना, तर ही समजा करतेच उशिरा बघ. उठली आहे पण नंतर ही घरी काम करायची, राईट राईट. म्हणजे ते वायसेवरचा पण असायला पाहिजे. नाही तर Exactly. असं नाही की एवढी बरोबर. दमून थकून आली, पण त्यामुळे ते ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागला. ते Yes, मध्यमवर्गीय surely. घरातले संस्कार आहेत, हा. म्हणजे त्याला Correct. काही पर्याय नाही बरोबर. आणि त्याच्याबद्दल दुमतही नाही. ते बरोबर. संस्कार आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं मिळाले, जे आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा देतो. दिले. किंवा हिची मला ती आता थोडासा आधीच्या टॉपिक वरनं एस्पेशली आम्ही दोघे एकटे राहिल्यापासून हिला ती सवय नाही डाव्या बाजूला काय वाढायचं आणि उजव्या बाजूला काय वाढायचं. ते जाम पळापळ व्हायची तिची. हो. मग ही इकडे बरं कोशिंबीरची यांच्याकडे नाही, नाहीच ना. संबंधच नाही. ही कोशिंबीर आता उजव्या बाजूला आहे, भाजी तिकडे वाढली आहे, मग आमटीच वाटी खाली आहे. असं ताट उलट करून घ्यायचं. त्यामुळे हा. आणि त्यात कोणी जर का आल्या, असं म्हणजे ह्यांच्याकडचे मावशी आणि हा. ते आले की मी Full वाढायला tension. जायचेच नाही, नाहीच तूच ना. वाढ, नको. नको ते करेक्ट. आणि मग ते उजवं डावं की करेक्ट मी उलट वाढायचे टेन्शन ते घेऊन. होतं म्हणजे असं. राईट राईट. पण इट वॉज फन, एन्जॉय केलं ते आम्ही. पण मग साजिरीच्या जन्मानंतर, म्हणजे ती झाल्यानंतर ऑब्व्हियसली तू सपोर्ट सिस्टम कशी होती, म्हणजे तू घरात सासूबाई होत्या, ते सगळं ती फेज कशी काय मॅनेज झाली? पूर्णपणे या तिघांमुळे, सासू सासरे आणि नवरा, आणि त्याशिवाय मग शक्यच तिच्यानंतर नव्हतं. जेव्हा तू कामं सुरू केलीस तेव्हाची तेव्हाही हीच तीन तारेवरची नावं. हो, कसरत. पूर्णपणे. कारण मी एक तर 9व्या महिन्यापर्यंत मी काम केलं, कारण मला माझ्या कॅरेक्टरलाच प्रेग्नंट करून टाकलं. हम्म. सो मी पोट घेऊन छान करू काम शकत करत होते. होतीस. आणि साजिरीची डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात माझी एक मालिका गोजीरवाण्या घरात, ज्याचे 40 भाग करून ठेवलेले होते, होते. ती ऑन एअर संपली. गेली अचानक. हम्म. त्यामुळे मला 2.5व्या महिन्यात जॉईन व्हावं लागलं. हो. तेव्हाही सासू म्हणाली, काही नाही करायचं, उठ चल, व्यायामाला लाग, आम्ही येतो मुंबईला. आई गं. दोघंही उठून मुंबईला आले, तिघांनी मिळून. म्हणजे यांनी अक्षरशः तिचं डायपर चेंज करणं वगैरे सगळं, बो घालणं वगैरे सगळं यांनी केलं. केलेलं आहे. पण मला तेच वाटतं नेहमी की सुखी संसाराच्या मागे एक तो फॅमिलीचा कणा, एक फॅमिलीचा सपोर्ट, सपोर्ट ते कुशन असतं, ते खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना की हे मी करू शकते, पण त्या टप्प्यावर ती माणसं आपल्या आयुष्यात असणं Correct. हे ब्लेसिंग आहे. खरं आहे. खरं आणि तर. कोणाच्याही बाबतीत, म्हणजे नवऱ्याच्या बाबतीत बायको आणि अगदी, बायकोच्या बाबतीत अगदी. नवऱ्यानी अगदी अगदी किंवा कुटुंबानी असणं, आणि ते तिथेच जाणवतं की अरे आपण एक आहोत, किंवा हो. आपली फॅमिली, कुटुंब व्यवस्था. आणि ब्लेस्ड आहोत असंही अगदी. वाटतं. आणि की इव्हन आता कसं झालं की नंतर जेव्हा आई बाबा नसायचे ना, त्यावेळी मी साजिरीणी यायचं. मला माझं नेहमी म्हणणं असं आहे की तू लग्न केलंस ना, एका मुलीला तू ज्या वेळेला 100% सांगतोस की मी तुझ्याबरोबर सांभाळ. सुखाने संसार करणे, मी तुला सांभाळीन, आई वडिलांचं त्याच्याबरोबर आलोच म्हणजे बरोबर. त्याच्याबरोबर नाही. पण ना मला ना ते करताना मजा यायची, खूप एन्जॉय करायचो मी ते. कारण काय माहिती ना, आणि मी एकदम म्हणजे हे मी कायम सगळ्यांना ओपनली सांगत होतो, शी यूज टू अर्न अ लॉट ऑफ मनी कम्पेअर्ड टू मी. बरोबर. त्याच्याबद्दल मला कधीही असं वाईट नाही वाटलं, कारण संसार आहे, तुम्ही दोघं संसार मिळून आहे करा. आणि आपण समोरच्या माणसाला आपलं म्हणून Correct. ट्रीट करतोय Correct. ना. तो वेगळा, ती बायको, तो नवरा, असे हे वेगळी दोन माणसं आयडेंटिटी बरोबर नाहीच आहे, नाहीच आहे. ते एकच तो आहे ना. family. त्यामुळे Correct. तुझं छान झालं तरी ते माझंच चांगलं झालं, Correct. हेच फिलिंग म्युच्युअल हो, असतं तर ना. त्यामुळे ना खूप मजा यायची की साजिरीची वेणीच घातली आहे मी, किंवा सुरुवातीला माझ्या ती पण बिचारी अशी वैतागायची, ते रबर बिबर, लहान होती खूप, कुरळे केस हँडल पण ते शाळेत करायचे. कंपल्सरी होतं ग, त्यामुळे काय मजा नाही. पण आम्ही जाम
मी एन्जॉयड दॅट पर्टिक्युलर पण मुमेंट. तू पण तुझ्या करिअरमध्ये आणि तुझे खूप वेगवेगळे टप्पे झाले म्हणजे दिग्दर्शन, वाईल्ड लाईफ म्हणा किंवा आता तू आपण जसं व्हिसलचं म्हटलं तर त्या सगळ्या टप्प्यांमध्ये तुला कुठला जास्त आवडलेला किंवा बापरे असा एखादा किंवा choose छान करा. म्हणजे शिरीष असा छान वाटलेला टप्पा कुठला होता उलट ते बदल जे घडत गेले तेच मला आणि मग ते आवडत बदल पण गेले. तू कसं ऍक्सेप्ट केलं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की एक स्टेडी इन्कम सोर्स असतो किंवा तिने एक steady तिला पण settlement. मी एक हे म्हणजे सांगतो, मी तू तिला इंटरप्ट करतो की तिने प्रत्येक वेळा मला सपोर्ट केला. म्हणजे मी बँकेमध्ये असताना मला असं विचारायला की तिकडे जसं अभिनय केलं की 2 वर्षाची सुट्टी त्यांनी Correct. घेतली. ती म्हणली घे तू, बघूया आपण काय होतं ते. किंवा मी ज्यावेळेला बँक सोडायचा डिसिजन घेतला त्यावेळी ती म्हणली सोड, जा तू स्टारला. सो ना हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एकमेकांना सपोर्ट, तू जसं म्हणतेस तसं. कुठली एक फेज चूज करणं खरं तर खूप अवघड आहे कारण प्रत्येक ह्याच्यात तो इतकं 100% देतो ना, सगळं जीव ओतून त्याच्यात काम कारण करत त्या असतो. टप्प्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो सपोर्ट जास्त गरजेचा असतो ना. तर आता तू म्हणालास तसं की बँकेची नोकरी आणि चॅनल या 2 बरोबर. गोष्टींच्या मधली फेज जी असते हो. ना ती ट्रान्झिशन फेज खूप गरजेची असते म्हणजे खूप. सपोर्ट तेव्हा मिळणं हो. म्हणजे तिथे आपल्याला डगमगून चालत नाही. तर ते सगळं आता मला तो जेव्हा विसल करतो आणि मी प्रेक्षकात असते ते आत्ताची फेज जी आहे म्हणजे वाईल्ड लाईफ तर तो छान हँडल करतोच, Correct. पण जेव्हा तो विसल करतो ना एखादं गाणं, लताबाईंचं, आशाबाईंचं अवघड गाणी आणि पण तीच तू स्वतः कशी म्हणजे ती सुरुवात कशी काय होती तुझी शिकलास कुठे परत म्हणजे मी तुला म्हणतो ना की general- नियती कारण असते त्यातले ना. खूप सूर आणि सगळे ते आणि फार मला असं कठीण वाटतं तो गोष्ट आहे. ऍक्टर बेसिक असल्यामुळे ना त्याच्या त्या शीळ जो तो गातो Expressions शीळ, आहेत हा त्याला. ते शब्द तुम्हाला ऐकू जर ते येतात. गाणं माहिती असेल तर ते ऐकू येतात तुम्हाला शब्द त्याला. की असं म्हणतात की नियती तुम्हाला परत 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 तुमच्या पुढे येते. तर हम्म, मला हम्म. अजून आठवतं, मी खूप लहान होतो आणि आमच्या कॉलनीमध्ये मी फॅन्सी ड्रेसला काहीच सुचेना. मग एकाने मला, तो आमच्याकडे भोयवाड्यामध्ये ना तो शिट्टीवाला फिरायचा, ते असे बांबू असायचा हा, माहिती आणि आहे, माहिती. बासऱ्या आणि शिट्ट्या. हो, तर हो, मी हो. त्यावेळी तो शिट्टीवाला केला होता. अय्या. त्यावेळेला. आणि मग नंतर आमची एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली एकदा गणेशोत्सवात की तू माझ्याबरोबर शिट्टी वाजवशील का? मला ती शिट्टी Oh. वाजवते. मला काही डेअरिंग नाहीये. तू म्हटलं चल वाजव, आणि तिथून ते सुरू सुरू झालं. झालं हो. आणि मग लॉकडाऊननी आम्हाला हातच दिला. पण फारच त्यामुळे कमाल आहे हा, म्हणजे ते त्यामुळे फारच कमाल आहे. सोपी गोष्ट वेडसर टॅलेंट आहे ते. हो, हो. पण त्याच्या बाबतीत मला असं वाटतं म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्या बाबतीत असं झालंय की जे त्याचं टॅलेंट आहे त्या मनाने त्याला त्या गोष्टी नाही मिळत. म्हणजे आयदर मागे मागे Struggle. राहण्याची वृत्ती आहे, ते माझं पण खूप होतं. पुढे ढकलता नाही येत, पण ते आपल्याला कोणालाच येत नाही स्वतःला पुढे प्रमोट ढकलणं. सेल्फ प्रमोशन नाहीये, आहे correct. म्हणजे आयुष्यातच आज नाही. त्या इंडस्ट्रीमध्ये, विसलिंग इंडस्ट्रीमध्ये जे आहेत. वरच्या क्लासला आहेत असं त्यांना वाटतं, त्यांच्या विसल ऐकतो आणि याची विसल Superior आहे. ऐकतो. कुठे तुम्ही बीटच नाही करू शकत, पण आज हा विसल करतोय फार लोकांना नाही माहिती. माहिती नाही आपल्या बरोबर. आपल्यातल्याच लोकांना माहिती. माहिती, कारण त्याला स्वतःला पुढे पण ते ढकलायला करायला आवडत पाहिजे. नाही. चालतंय. आहे नाही ना. पण ते जमलं पण पाहिजे ना ग, हो. असं आपल्याला नाही जमत ते. नाही ना हा. ते मी म्हणून मला म्हणजे माझं असं होतं की मला माहितीये ही गोष्ट मी छान 100% करू शकते, पण ते तू म्हणालीस तर मी येणार. मी नाही येणार की हे मला जमेल असं मी कधीच आयुष्यात येणार नाही. तू म्हणशील मला की चल ना ऐश्वर्या जमेल तुला, हो चल असं. त्यामुळे ते नाही, सेल्फ प्रमोशन तर आयुष्यात नाही. Correct. पण मी ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये फायनान्सेस बऱ्याच वेळा आता आपल्या फील्डमध्ये पण तुला माहिती आहे की नाहीच, म्हणजे आम्ही आता दोघं एका फील्डमध्ये आहोत, तर कधी माझं फ्लो सुरू आहे इन्कमचा, त्याचा सुरू आहे, दोघांचे क्वचित असे एकत्र सुरू असतात. मग त्यावेळेला असं काही कधी टेन्शन किंवा असं काही ते कसं मॅनेज होतं जर असं काही झालं पुढे मागे तर? मी खूप टेन्शन घेणारी आहे त्या बाबतीत. मला असं सेफ फायनान्सेस लागतात, पण हा प्रचंड इन्व्हेस्ट करतो पैसे तरी मी टेन्शन घेते. हा, आणि छान कमवत असते तरीही तरी मला असं वाटतं की येतच. अजून पाहिजे तसं छान, असं भरपूर पाहिजे. हा म्हणजे मला त्याच्यात थोडंसं मी डिफरन्शिएट असं करेन की 2008 पर्यंत एवढा इश्यू नव्हता, कारण माझं सस्टेनिंग, माझी सॅलरी होती वगैरे. बरोबर. हिला हाव नाहीये, पण ना तिला ती अशी, आपण कसं असं दिसते बा फिल्म आकडा दिसायला माहिती पाहिजे. पाहिजे, एवढे तसं आहेत ना तिला आपल्याकडे. आकडा दिसायला हा. पाहिजे तसं, अदरवाईज मग ती जरा डिस्टर्ब होते. आणि माझं म्हणणं उगाच म्हणजे मला काही अशी खरेदीची हा, हौस की नाहीये, अरे आपण नाही, एवढे पैसे शॉपिंग करत आई नाही, गो, कसं रे? अजिबात नाही.
चूक आहे ग मी हे. चुकीची बाई आहे, म्हणजे मला बाई या साड्यांमधलं- बाई या जातीला चूक, मला साड्यांमधलं कळत नाही, ड्रेसेस मधलं कळत अगं ती एमएटी वरनं जाऊन ऑडिशन द्यायची हा, म्हणजे ऍडच्या. नाही ग त्यामुळे मला खर्च खूप करत नाही, पण असं एक- साजिरी झाली म्हणून आम्ही गाडी घेतली. आता आम्ही तोपर्यंत आम्ही बाईक वरती फिरायचो दोघे वगैरे, त्यामुळे तिला असं नाहीये की पण ऍज अ म्हणजे घरची एक आपण म्हणतो ना की बरं घरचं स्त्री finance. पण म्हटल्यानंतर म्हणजे तर मी जे तिला- म्हणत होते की मी टेन्शन घेते, पण हा नेहमी असा एक Secure असतो. हा सेफ करतो मला की अगं आहेत, डोंट वरी, कारण आपल्याकडे काम नसण्याचे दिवस हा. किती असतात. म्हणजे ते सांगू शकत नाही ना ती हो, फेज. एक हो. सिरियल संपल्यानंतर दुसरा हो, कुठलाही- बरोबर. त्याच्यासाठी पैसे इन्व्हेस्ट पण करणं जे लकीली आपण काय माहितीये ना, करतो म्हणजे तेच. देवाच्या कृपेने वरण भात खाऊन आपण जगू शकतो एवढे आपल्या आपल्या- गरजाच कमी असतात गरजा मुळात. कमी आहेत, Exactly. प्रश्नच नाही, त्या कधी त्यामुळे- वाढवल्याच नाहीत, आणि आम्ही दोघंही हा, तसे आहोत. वाढवलं नाही म्हणजे असं वाटलंच नाही की आता इथून- आहे हा, म्हणून खूप उगाच- काहीतरी करावं. आपली लाईफस्टाईल ती ते नाही, त्यामुळे- अंगातच नाहीये. हा, त्यामुळे हम्म. ते सोपं पडतं खरं तर. खरं खरं की किती फायनान्सेस कमी असले काय आणि किती जास्त आले काय तरी आपण तेच राहतो, त्यामुळे त्यामुळे safe zone पैसा मध्ये. जेव्हा नसेल, त्यामुळे तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही जे इन्व्हेस्ट केले तो ते पैसा एक उपयोगी तर कामी पडतात. लागतो, आणि तुम्ही उगाच स्वतःच, तुमची आवड आहे तेवढं तुम्ही मिळवा, कमवा, घ्या. नाही, पण एका बरोबर. अर्थाने त्याच्या- म्हणजे हा विचार येणं साहजिक आहे, कारण इतकं अनसर्टन फील्ड आहे ना. Exactly. तुम्हाला माहित नाही पुढची समजा 10 वर्ष तुम्हाला काम नाही मिळालं तर तुम्ही काय हो करणार. हो अगदीच. त्याच्यामुळे म्हणजे तिचा थॉट बरोबर आहे, पण तो इन्व्हेस्ट करतो सगळे, अहो, म्हणजे त्याला आता सगळंच आता मी त्याच्यानं चिडवतो त्याला. आता साजिरी हळूहळू कमवायला लागली, बरोबर. तर ती असं म्हणते की "अरे, हा काही ठेवूच देत नाही, आलं की एफडी इकडे हे." त्यामुळे त्याला आम्ही चिडवतो की जरा ठेवू का थोडे पैसे आमच्याकडे. आमच्याजवळ? पण गुड तो आहे, त्याच्यामुळे ते हो, हो. खूपच खरंय. टेन्शन नाही अगदी, की काय करायचं आता पैशांचं. ते डबल होणं, वाढणं. खरं. आणि जेव्हा गरजेचं काम नसतं तेव्हा ते उपयोगी तेच उपयोगी पडतात आपल्याला. करेक्ट. तर अशा वेगवेगळ्या करिअर मधून तू प्रवास करतच राहिलायस. आमचं तर एकच आहे बिचारा करिअर, आम्हाला दुसरं काही येतच नाही. खरंय. ऍक्टिंग याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही. Yes. अरे येतच नाही हो, राज्य सिरियसली. माझ्यावर आहे हे तुला कन्फर्म. तुझं कौतुक करतोय की आम्ही तुला 10 जण सगळं तुम्हाला ओळखतात की मला ओळखण्याचं काय आहे? ओळखण्याचं नाहीये. अरे ओळखतात आणि कोणाला? तुम्हाला चांगला ऍक्टर म्हणून ओळखतात. लक्षात घे. एखाद्या ठिकाणी छान वडापाव मिळतो तर त्यांचा राजूचा वडापाव असं त्यालाही अरे ओळखतात. काय हो की नाही? पण टॅलेंट तुझं वेगळं आहे ना, की तू Direct. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं तुझं टॅलेंट पण आहे. राज्य तुझ्यावर म्हणजे कौतुक करतं कौतुक आम्ही आहे. तुझं. हो, कौतुक अच्छा. घ्यावं मग आता माणसाने. कौतुकाचा गेम खेळूया आपण तसा. तुझं जे टॅलेंट आहे ते खरंच, आणि सिरियसली असं काही गंमत वगैरे नाही, की जे खरंच लोकांपर्यंत पोहोचायला हवं. आपण आता इथून सेल्फ प्रमोशनला सुरुवातच करूया. एक पाया घालूच या आता, की कळलंच पाहिजे. तर तू जे विसल करतोस किंवा शीड वाजवतोस, तर त्याच्याबद्दल आम्हाला तुला एक काय म्हणूया टास्क म्हणू शकतो जो तू सहजच पार करणार आहेस. तर 3च गाणी तुला म्हणायची आहेत. तिन्ही एकदम सांगू कुठली म्हणायची आहेत की एक एक सांगू? एक बरं, एक तीन. सांग ना, एक एक सांग म्हणजे बरं. मला ते. बरं चल, पहिलं गाणं तू असं म्हणू शकतोस, तुम्ही जेव्हा प्रेमात होतात किंवा रुजुता लग्न आधीच्या रुजुतासाठी तू एक गाणं म्हण विसल. गोड एकदम. किती गोड अशी शिट्टी वाजवा ना, कमाल. आता लग्न आधीची झाली, लग्नानंतरची रुजू. अरे बापरे. आता मग काय सोपं आहे, उलट तू आता म्हणजे ती इतकी वर्ष त्रासदायक होती की काय? अरे की देवा. तेवढ्या मंजूळ याच्यात येणार नाहीये ते. नाही नाही, अरे नको, घरी जेवायचं आहे. मी थोडी जेवायला घालते तुला. हम्म. होय होय. बायको झाली आता, मुलीसाठी तर व्हायलाच पाहिजे, अरे. साजिरीसाठी. साजिरीसाठी. तिच्या कौतुक पण ना तिच्यासाठीच असं स्पेशल गाणं. अरे अनघा पण आहे मग त्या पिक्चर
पण मग आधी सांग म्हणजे ते गाणं पटकन एप्रिल मे 99 छान जी परत साजिद- परत सांग. एप्रिल मे 99 मधलं साजरी साजिरीसाठी अनघा तिथे एडी होती, हो हो तिथे अनघाची आमची ओळख झाली, त्यामुळे हा. मग दोघींसाठी हे गाणं एकदम कुठलं क्या मन जाई हा. हा वा, किती वा, गोड वा, रे. वा, खूपच छान. फारच सुंदर, एकदम छान. मग साजिरीच्या बाबतीत मला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपलं असं होतं ना की आपण काही गोष्टी ठरवून आपल्या मुलांना संस्कारित करायचं की बापरे म्हणजे हे याच्यासाठी माझ्या मुलाला नाव नको ठेवायला, मुलीला नाव नको ठेवायला, तुला हे यायला पाहिजे, तुला तर असं काही डोक्यात होतं का साजिरीला? एकतर साजिरी ही हिची म्हणजे डुप्लिकेट कार्बन कॉपी असं आम्ही म्हणतो दरवेळेला की ती तशीच दिसते, तशीच गोड दिसते आणि ती सेमच दिसतात दोघी, मायले की तर वाटतच नाही तुम्ही. पण मग तिला लहानाचं मोठं करताना जसं आपण मगाशी म्हणत होतो की तुम्ही दोघंच होतात, न्यूक्लिअर फॅमिली म्हणू शकतो आपण, तू त्याची जबाबदारी घेतलीस, तर असं काही तिच्यातल्या आता ज्या काही स्पेशालिटीज आहेत त्यात कुठल्या आहेत तुला वाटतं? म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये ती आहे पण त्या गोष्टी तिच्याकडे वेगळ्या आहेत, अशा कुठल्या गोष्टी तुला वाटतं आणि त्या अपब्रिंगिंगमध्ये तू ठरवून केल्यास? असं तर काही मला आहे असं का? वाटतं की तिच्या आयुष्यातला बेस्ट क्षण म्हणजे ती मोमेंट आपण ज्याला म्हणतो ना, Correct. की ती कथक शिकायला लागली खूप लहान वयापासून. आणि ती मी अतिशयोक्ती म्हणजे साजिरी माझी मुलगी म्हणून नाही, त्यावेळेचे पण तू व्हिडिओ बघ, साजिरीनं पहिल्यापासून ना इनबॉर्न टॅलेंट सारखी साजिरी नाचते. सोनिया परचुरेकडे म्हणजे ती अनबिलिव्हेबल, शिकते. त्याच्याही आधीपासून पण साजिरीचे काय काय शाळेतले व्हिडिओ आहेत किंवा ती उत्तम गाते, म्हणजे हे हा. लोकांना माहित नाही, शाळेत ती चांगली शिकायची वगैरे सगळं. तर ह्याच्यात काय आलं, ती ज्या वेळेला सोनियाकडे आली त्याच्यानंतर मध्ये मध्ये आमचे आई बाबा यायचे किंवा हिचे आई बाबांचे ह्यांच्याकडे म्हटलं असं की नाटकाची परंपरा होती बरोबर. की आई संस्कृत आणि बाबा तिला महाभारत, रामायण किंवा जुनी हे नाटकं माझे सगळी सासू सासरे सासू हा. सासरे हे सगळे हा. वाचून दाखवायचे तिला. हो. तर ते करत असताना ज्यावेळी ती सोनियाकडे शिकायला लागली कथक ना, त्याच्यानंतर तिच्यामध्ये खूप चेंज होत गेला ॲज आपण सेल्फ डेव्हलपमेंट जसं म्हणतो तसं. आणि लकीली मग तिने अख्खं गीता रामायण केलं सोनियाकडे. हो राईट. आणि तिला ना एक सवय काय लागली आहे छान, म्हणजे जे खरं खरं कळलं, तिला ना अख्खं स्क्रिप्ट पाठ असतं. त्यामुळे ना गीता रामायण जेवढी गाणी होती ना ती सगळी गाणी तिला पाळतं. हे ना इनडायरेक्ट संस्कार आहे. बरोबर. म्हणजे आपण तू म्हणतो की प्रत्येक पालकच आपल्या मुलांवरती काहीतरी संस्कार, पण ना हे जे इनडायरेक्ट, आणि तिला ना दुसरे तिच्या आयुष्यात तिने आजीकडून घेतलं कोणाकडून, ती ना खूप वाचते. खूप वाचते, मराठी इंग्लिश खूपच वाचन आहे तिचं. आणि डेडिकेटेडली वाचते. त्यामुळे ना हे संस्कार मला असं वाटतं की हे पिढीजात जसे वर्ण चालत येतात खरं. तसे हे तिला काही लोकांकडनं मिळाले. चांगली लोक मिळत आणि राहणं आजी हे आजोबा खूप- खूप माझ्या मते कारणीभूत आहेत या सगळ्या संस्कारांसाठी. वाचन, त्याच्यानंतर देवाच्या गोष्टी, नाट्यसंगीत, माझे सासरे बसून ते स्वतः गायचे. नाट्यसंगीतातली अनेक पदं तिला पाठ आहे. त्यांना तिला घेऊन जायचं भरतनाट्य मंदिरला, नाट्य संगीत ती नाटकं Correct. दाखवायची, हो. आजी वाचून दाखवणं वगैरे, म्हणजे ही सुरुवात त्या बरोबर. दोघांनी केली आहे. आणि एका टप्प्यावरती जो खूप इम्पॉर्टंट होता तिच्यासाठी, तिने आयुष्यात आमच्याकडून काही मागवलं नाही, काही मागितलं नाही किंवा मागलं, तिला रुईयात ऍडमिशन पाहिजे होती फर्स्ट इयरला. कारण तिला आम्ही ऐकलं होतं, मी रुईयाचा आणि रुईयामध्ये हा. सगळं झालं. तर रुईया नाट्यवलय म्हणजे जसं आम्याच्या बाबतीत बरोबर. आहे ना तुमच्या मुलांच्या बाबतीत, तसं हिच्या बाबतीत ना रुईया नाट्यवलय हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. खूप मोठा टर्निंग पॉईंट शिकवणीच्या दृष्टीने. बरोबर. तिथे तिला कळलं की आपल्याला काय नाटक करायचं आवडतं. आवडतंय हम्म. बेसिकली. तर त्याच्यामुळे हे संस्कार मला असं वाटतं की ओव्हर द इयर्स होत हा म्हणजे गेले. ते आणि घडत जातात, ते असे ठरवून नाही करता येत किंवा ठरवून नाही होत. आणि आपण जसं वागत जातो तसंही आपली मुलं बघत बघत forcefully जातात आणि होत मतं नाही. त्यांची तशी हम्म. बनत जातात. फोर्सफुली पण नाही, तू Exactly. जायलाच पाहिजे आता इकडे हा. त्याला, तर ते नाही होत. नाही ते तसं नाही. मग त्याच्यात काही मतभेद नसतीलच तुमचे की आता असंच, म्हणजे आता याच क्लासला होते
हा म्हणजे मी परत माझं म्हणणं सगळी अगं माझं एक सिंपल म्हणणं आहे ना की मी आता बघ विनय आपटे मी गुरु म्हणतो बरोबर. किंवा विजयाबाई गुरु म्हणतो अगदी. पण त्यांनी आहे ना गुरु पण कधी दाखवलं नाही की मी तुझा गुरु आहे आणि तू असंच वागलं पाहिजे. माझा याच्यावरती खूप माझा आक्षेप आहे की गुरु जर गुरु पण दाखवायला लागला तर तो माझा गंमत गुरु नाही. बरोबर. तर हे ह्यांना पटवायला बऱ्याच गोष्टींमध्ये पण मग नाही, यांचं काय मत होतं? नाही नाही हा शिस्तप्रिय बेसिकली एक पालक म्हणून एक कोणीतरी शिस्तप्रिय लागतो तो हा आहे आणि मी खूप डील आहे की चल नाही जाऊ ना, देत नाही ना. ना, करायचंच आहे ना नंतर मोठेपणी करायचंच आहे आता ना. पण त्याच्यामुळे काही काही गोष्टी बरोबर. मी अति सूट देते तिला हेही मला मान्य आहे पण मी देते वेळेवर न जाणं मला भयंकर म्हणजे भयंकर वेळेवर जा नाही, हो नाही. ना, तेच पहिल्या Let's 2 skip. वेळेला ती लेट गेली तर मला असं झालं ही रिक्षा लेट झाली. रिक्षा लेट नाही विमान तुम्ही पडलं निघा. तुझं तरी तू मला तिकडे पाहिजेस मला Late माहित बीट नाही कोणी काय. जात नाही अरे? ह्याच्यामध्ये अर्धा तास आधी जायचं ते जाणार नाही हे ठरलंच आहे आता. पण आता जाऊ दे शिरीष सोडून हो देऊया. सोडून दे दिलंच त्याच्यात आहे आता मी अंतर काहीच तुला. नाही नको पण त्रास म्हणजे करून तिथे घेऊस. मतभेद म्हणजे हे असेच आहेत की शिस्तबद्ध संचलन आणि ठीक आहे रे हा मोठा फरक आहे अरे पण आता तू मला सांग अवी किंवा तू अवीला मी एवढे वर्ष बघतोय तुम्ही व्यायाम करता की नाही रेग्युलर जेव्हा केव्हा वेळ माझं म्हणणं काय आहे वेळ काढून करतो जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा एक्झॅक्टली नाही. मी माझं एवढंच म्हणणं आहे कारण ही करायची करते हा मग तेच ना पण मग- मला काही काही वेळेला असंही वाटतं ना की जर ते फ्लो मध्ये नाही आलं तर जेव्हा त्याची त्या खूप व्यायाम असं नाही पण एखाद्या गोष्टीची जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा आपसूक ते केलं जातं. आणि ती म्हणजे आता sincerely जेव्हा बाप- वाचनाची गरज अगं निर्माण म्हणजे होईल ताण एखाद्या लागल्यावर वीर खंडासारखं आहे ना हो पण ती काही काही ना जमत असेल तू ते 22 वर्षांचा असताना ठीक आहे तू क्रिकेट खेळायचास पण म्हणून तू उठून रोज वॉकला जायचास का नाही. अरे क्रिकेट खेळायचं इट सेल्फ मग ती डान्स करायची आता बंद आहे म्हणून ठीक आहे पण आईचं तिला हृदय. जेव्हा तिला आता वाटेल ना की आता मला करायलाच पाहिजे आणि ते तेव्हा ती करते. करते. होणार. मग तेच बस, जेव्हा that's तिला it. आता ही वेब सिरीज सुरू होणार होती ती थोडीशी असं खंगलेली वगैरे असं तिला आवडत होती ती व्यवस्थित व्यायाम केला डाएट केलं अशी झाली होती म्हणजे करायचं असतं तेव्हा करते की नाही ठीक बास. अगं माझं बास. बरोबर आहे तुझं म्हणणं मला ऐक ना कळलं ऐक की ती मी शिस्त तुला एक एक असायला मिनिट मला पाहिजे. बघ मी ना खूप इंटरनॅशनल स्पोर्ट्स बघतो बरोबर. खूप फॉर्म्युला 1 पासून मोटो जीपी पासून क्रिकेट पर्यंत सगळे त्यांची जेव्हा मी लाईफस्टाईल फॉलो करतो हे मला ना मान्य की आहे. ते का मोठे झाले शिस्तीत आजपर्यंत तर ते वर्षानुवर्ष डेडिकेशन हो ते फिट आहेत म्हणून झाले ना ती खरं पण आहे. होणारच आहे मोठी होईल ते जरा ते अरे काय ते- मोठी होऊ दे चला एक पुढचा काहीतरी विषय नाही हाच आहे रे आज माझं- आज हाच विषय आपण अरे शेवटपर्यंत बापरे. तडीच लिहूया. पीस 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 सगळे विषय तडीच नव्हे आता खरं बोलायचं आहे दोघांनी तू Yes. त्याला उगाच हे करू नकोस. अगं बाई तुला लगेच कळेल पण तू माझ्या बाजूने आहेस मी तुझ्या ती बाजूने सत्याच्या बाजूने आहे. तूच सत्य. अहो. चला फर्स्ट हा. घरात एखादी इंटरेस्टिंग गोष्ट केली किंवा घडली किंवा काही छान झालं किंवा असं मजेशीर एखादी गोष्ट घडली तर ती सोशल मीडियाला टाकायची गडबड घाई कुणाची असते किंवा मी पहिल्यांदा टाकणार असं कोण असतं? कोणीच नाही. कोणीच नाही सोशल मीडिया इज नाही सोशल मीडिया आहे पण पण टाकू असं बघू. घरातली- मी सोशल मीडियावर ऍक्टर म्हणून ऍक्टिव्ह आहे पण माझ्या घरातल्या गोष्टी लोकांना नसतात माहिती ओके म्हणजे प्रोजेक्ट पण तरी एखादं प्रोजेक्ट आलं किंवा नवीन ठरलं डील झालं मग तर- तसं सोशल मीडियावर फक्तच मी आहे हा पण तुला- नाही. अजिबात नाही बरं झोपेचं शेड्यूल कोणाचं बिघडलेलं असतं? कोणीच नाही माझ्या मते हो ना मला वाटतच आहे शिरीष ते पण म्हणजे मीच- कारण काय माहितीये कामाच्या वेळा रे कामाच्या. आपण काही ब्लेम गेम नाही करत होते कामाच्या वेळांमुळेच तिचं पण या schedule बिघडलेलं प्रश्नाचा असतं. हा म्हणजे खरं तर तोच असं रोख आहे. होता की कामामुळे कोणाचं शेड्यूल बिघडलं. ओके घर कोण जास्त व्यवस्थित नीटनेटकं ठेवतं? ओ वाव एकमत बघ एकमत होतं अरे आहेच ग उगाच आपलं तुम्ही उगाच म्हणत तेच. असता. काय अर्थ ही आणि उगाच स्वयंपाक कोण जास्त चांगला करतो? अरे वा मा- तुला माझ्या येतच मते नाही. हा. येतो पण म्हणजे असं आवड असं नाही तुझी. आवड नाही
ओके, बेसिक उपाशी नाही ठेवणार तो स्वतःला, एवढं येतं असं. खूप झालं. वरण भात, ऑमलेट, चहा. नाईस. वाद झाले दोघांमध्ये समजा तर सॉरी किंवा ते वाद मिटवण्यासाठी पहिलं कोण प्रयत्न कर? आश्चर्य आहे रे. सॉर्टेड. पण हे आहेच म्हणजे वादावादी मिटवायलाच पाहिजे असं म्हणते हा मी. हा असं म्हणते मी. नाही, तुला आमच्याकडे मी नाहीये, मी Sorted नाही, मीच आहे. अवीच Okay. वाद मिटवतो, तो सॉरी म्हणतो. माझा तर फुगा फुगलेला असतो तो 4 दिवस असतो, तो जातच नाही लगेच. हो ना, करेक्ट आहे. ती तुझ्याकडे बोट दाखवते. ठीक आहे आता हा झाली जाई जात आता काय 25 वर्ष तसं. झाली आता मग काय आता काहीच होत सत्य नाही. मान्य करायचं आता. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा शोधून वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे फूड ट्राय करणं हे कोणाला आवडतं? दोघांनाही आवडतं म्हणजे दोघांनाही आवडतं. तू काय वेगवेगळं शोधून काढतोस रे? म्हणजे जॉईंट्स तुला वेगवेगळे इकडे जायचं तिकडे मिळालं तर जायचं. तू मग तू- दादरच्या एक तर जिप्सीवर जाशील, नाहीतर ते आपलं तू जुनं काय असं म्हणतेस की कारण तू इथे मी मला नेलंच नाही गुगल, कारण इथे तू तू मला नेतच जा- नाहीस अरे मला पण म्हणजे ती कुठे. जागा म्हणजे ती वेगळी जागा आहे. माहित असते शिरीषला. पण मला Exactly. नको का न्यायला? 25 Correct. वर्षाचं. तुला बाई, ती नाही जागा माहिती? तर मला माहिती माहिती आहे की तू नाही? शोधलेली Correct. असतेस ती, बरोबर आहे. परवाच म्हणाली मला अरे नाही मग माहिती. शोधून स्वतःपुरतच करायचंय. असं नाही ठरलंय की शोधून दुसऱ्याला प्रश्न जेवायला काय आहे? घालायचंय. कोण म्हणजे जागा शोधतं? तिथे गोवन स्पेशल तुला नाही माहिती? आम्ही जातो. अरे मग मला कधी नाही. नेणार? अरे वेळ हे कुठे तुला आहे? नाही माहिती? वेळ नाही Exactly. बरोबर. बिझी तेच. लोकांसाठी नाहीये ते. करेक्ट. सामान्य नागरिकांसाठी ते की जागा ज्यांना आहे. सकाळचे 4-5 तास आम्ही Correct. कामं करून संध्याकाळी फ्री आता असेल उत्तम आम्ही. मिसळ मिळते आमच्याकडे, मामाची मिसळ आली आहे का विचार? आणि मिसळ बिसळ खातेच तू ना अरे काय तसं? जबरदस्त, असं ते काही त्याचा प्रॉब्लेम नाही. फक्त तो नेत नाही मला. शॉपिंग आता ही म्हणालीच आहे खरं तर शॉपिंग नाही करत, त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचं काही कोणीच असं नाही. काही मुद्दा आहे का? मग ऑनलाईन शॉपिंग हा मी आमच्याकडे फक्त हे बाकी आहे अमेझॉनची ब्रांच. मग काय शॉपिंग करत नाही कसं काय? खरं सांगू, बेसिक Misguide करता तुम्ही लोकांना. गोष्टी आहेत ज्या इतर घरांमध्ये बायका आता अनेक हे मी गोष्टी- कसं बघायला जाऊ? मला सांग कसं इतर घरांमध्ये काय? बायका काय खरेदी म्हणजे माझी करतात? एक पर्स खराब झाली की मी एक पर्स घेते. ते तसंच करतात सगळे. तुम्हाला वाटतं की वाटतंय, लोक वेगळ्या हा. शॉपिंग करतात, असं नसतं. एकाची गरज कमी झाली आता दुसऱ्याची गरज भासायला लागली. एक लिपस्टिक आहे अर्धी, पण आता ही शेड लावायची हा, नाही तर घ्यायला लागणार ना नवीन नाही, मग लिपस्टिक. तशी तसं नाही. ते शॉपिंग तसंच होतं ते. करेक्ट. म्हणजे तेच ते थोडक्यात तू करतेच हो हो नाही किती म्हण तू. हो. ऑनलाईन शॉपिंगचे डबे तुझ्यामुळे येतात घरात. आले असं नक्कीच. हो, हो. म्हणते. बरं, बिल भरण्याचं ते फाईल करण्याचं ना, लाईट बिल दुधाचं बिल वगैरे शिरीषच करतो. छान. रोमॅन्टिक कोण आहे दोघांमध्ये? काय लिहिलंय? हा, करेक्ट आहे मी करेक्ट. पण म्हणजे 100 पैकी 90 प्रश्न तर एका याच्यावर आहे. एकमत आहे. एकमत झालं शिरीष. बापरे. सरप्राइजेस कोण देतं एकमेकांना? दोघही. हा हो? म्हणजे डिपेंड करतं ऑकेजन काय असं आहे. कुठलं एखादं दोघांना- सरप्राईज आहे की जसं म्हणजे असे अनेक असतात की जी आवडतातच, पण असं कुठलं आहे की जे पचका असं- झालेला सांग. पचका झालेला माझा सरप्राईज? पचका झाला होता तो. हा. म्हणजे केक मागवला आणि घरात नाही, केक मागवला अख्खा नाही. दिवस पण ते पचका. कसं असतं माहिती, टेक्निक मुळे तो झाला पचका. ऍक्च्युली माझा पण होतच गेला एका 50वा वाढदिवस माझा करायचा ठरला आणि माझ्या ठराविक 4-5 मित्र त्यांना बोलवायचं ठरलं आणि मग ह्या जिकडे शॉपिंग जाऊन आल्या त्याच मॉलमध्ये परत गेल्या. मग ते हे बघ, कळलं. आम्ही फिनिक्स मध्ये गेलो. मी हा. त्याला आदल्या दिवशी जाऊन गिफ्ट घेऊन ठेवलेलं होतं आणि ते सरप्राईज म्हणून ठेवून हा. दिलं होतं. आता माझ्या काही लक्षात नाही आलं की गाडी नंबर ते नोंदवतात आणि बरं ते बोलतात का कधी पार्किंग आपल्याशी. नाही त्या दिवशी तो माणूस म्हणाला "हा, कल कालच ये गाडी आलं." आके गई ना, काही गरज आहे का? तर म्हटलं, कल काय आलंय? तो अच्छा म्हणजे काल येऊन काहीतरी घेऊन घेतलं. आली. हे झालं. बेकार. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. ह्याच्या जुन्या मित्रांना मी बोलवून ठेवलं होतं आणि हॉटेलमध्ये एंटर होताना हा मी साजरी आई बाबा असे. तर तिथे त्या दरबांनी विचारलं "नौ लोग आहे ना आप लोग?" म्हणजे त्याला कळलं की अजून कोण येतंय. शी, असे बेकार अनेक एकदम. पचके, एकदम खूप बेकार. सरप्राईज देण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे- सगळ्याचे पचके होत गेले त्या आई गं, वाढदिवसाला. आई गं, त्यामुळे तो शी, म्हणाला आता इथून पुढे काय असेल तर सांगूनच टाक, तुझं काही नाही Surprise जमत आहे नको. हा म्हणजे तुला. अनफॉर्च्युनेट आहे ते, पण ते असं प्रत्येक वेळी एकदा आईनेच विचारलं. हा, अरे तो शर्ट आणलाय ना, हा तो कशाला घाल. घातलाय?
झालं, झालं, कल्याण. संपलं, fiasco सगळा. या बाबतीत ती खूपच अनफॉर्च्युनेट पण ते एकच पण एकदा तुझं असं काही झालं की नाही किंवा तू काय सरप्राईज दिले असेल असं तुला खूप आवडलेलं असं तू दिलेलं कुठलं सरप्राईज हेच ना की 2-2-2000 लग्न करतेस का? असं नाही अरे असं ते कसं सरप्राईज नाही, मी कसं सांगते. असेल एक छान सरप्राईज पण सांगते आणि एक फालतूपणा पण सांगते. एक छान माहिती आहे छान मला. सरप्राईज असं होतं की राजा शिव छत्रपतीच्या वेळेला सईबाईंचा रोल हो, मी करत माहिती होते आहे. आणि त्यांचा मृत्यूचा जो सीन होता तो खूप जणांना खूप आवडला बरोबर आणि अर्थात त्यालाही आवडला. त्यामुळे तेव्हा त्यांनी माझ्या मैत्रिणीला मधुराला सांगून का कोणाला सांगितलं अपर्णाला. होतं तेव्हा? नाही हा मधुरा होता? अपर्णा हा, मधुरा मधुरा. कोणाला तरी सांगून साडी आई विकत गं. घेऊन आणि त्याला खरं तर गिफ्ट देणं साड्या असं काहीच जमत नाही जमत काहीच नाही. तर तसं करून एक खूप सुरेख साडी आयुष्यात पहिल्यांदा शिरीषनी मला क्या गिफ्ट दिली बात होती आहे. का आता छान सीन किती परफॉर्म ओढ. केला. आणि आता मी आणि साजिदीन हे तिला एक surprise. ड्रेस दिला. पण हा एक पचकाचं पण सांगायचं मला की किती सवय नाहीये गिफ्ट द्यायची. 10 वर्ष झाली अॅनिव्हर्सरी आणि मी सरप्राईज म्हणून पुन्हा एकदा अपर्णाकडनं त्याला एक असा गणपती पेंडंट सरप्राईज आणि 2 तारखेला त्याला मी तो दिला गणपती की का कशासाठी असं म्हणाला. म्हटलं अरे 10वी अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून. हा मग तुला काय घेतलं? म्हणजे मीच मीच घ्यायचं घ्यायचं होतं मला. स्वतःला. अरे आता गेलीच होतीस तर स्वतःला पण घ्यायचं ना काहीतरी. म्हणलं मी नव्हते गेले. मी अपर्णाला सांगितलं होतं की तुझ्यासाठी एक हो. पेंडंट आणि घेऊन एवढं नाही लक्ष देत का कसं काय नाही असं लक्ष म्हणजे देत? हे बघ ते वाढदिवस लग्न व्हायच्या आधी बरं लक्षात आलं रे अरे. 2-2 ला करूया का वगैरे वाढदिवस लक्षात राहतो प्रत्येक अॅनिव्हर्सरी पण लक्षात तो- राहते हे म्हणजे पण मग गिफ्ट ते नॉर्मल असं आहे काय काय त्याच्या जोडीने गिफ्ट हे नॉर्मल आहे. तुला नाही घेतलंस काही असं विचार. छे बेकार आहे. असं काय अर्थच नाही यायला काही. आणि म्हणजे रोमॅन्टिक मी आहे वगैरे कसं असं असं वा नसतं. वा वा म्हणजे मी किती नाहीये बघ. हो बघ ना पुढचा प्रश्न काय संपलाय हा शेवटचा आहे. छान छान तुम्ही एकमता म्हणजे एका प्लॅटफॉर्म एका पेजवर आहात हे सिद्ध होतं या 10 25 वर्षांनी. 25 वर्षांच्या प्रोसेसमध्ये. सो गुड. आयुष्यात आपण आता नवरा बायको म्हणून वावरता म्हणजे असं वावरता येणं म्हणजे असतोच आपण. त्याच्यात आपण अनेक वेळा एकमेकांना ऍडजस्ट करतो किंवा घरात आपण स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. तिथे सिक्युरिटी असते सगळं म्हणजे आपण एक शेल करतो आणि त्याच्यात आपण जगत असतो. पण करिअर जसं आपण मगाशी म्हटलं की त्या इन्सिक्युरिटीजला तुम्ही कसं फेस करता म्हणजे की आता हे होईल का ते होईल का किंवा करिअर वाईज पण आपण तेवढे ॲम्बिशियस नसतो की आपल्याला हे करायचंच आहे अशा झोनमध्ये. पण तरी एखादी गोष्ट झाली नाही किंवा एखादं प्रोजेक्ट वाटत असतं हे करावं आणि ते झालं नाही. ड्रीम रोल असतो एखादा की तो झाला नाही तर मग असं वाटत राहतं की अरे तर त्या इन्सिक्युरिटीजच्या बाबतीत काय मत आहे तुमची म्हणजे ते कधी असं फेस केलंय का किंवा त्याच्या बाबतीत काही विचार करून एखादी स्टेप घेतली आहे का म्हणजे करिअरच्या बाबतीत की ते सेटल व्हावं ते व्यवस्थित छान आपल्या मनाप्रमाणे व्हावं हे आपण करत असतो. पण ते नाही झालं तर ते जे आपल्याला थोडासा असा त्रास होतो तर त्या कशा फेस केल्यात इन्सिक्युरिटीज आल्यात का आणि त्या काही कशा फेस आल्यात ना खूप आले म्हणजे माझ्यापेक्षा ही खूप डिस्टर्ब जायची खूप म्हणजे खूप की काम येत नाहीये मग आपलं कसं होणार घराचं कसं होणार वगैरे भरपूर वेळा झालेलं आहे म्हणजे. बरं. पण अनफॉर्च्युनेटली काय माहिती ना की ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात त्या प्रोफेशन मध्ये तुम्ही ज्या वेळेला एंटर करताना त्याच वेळी तुम्हाला माहिती आहे की हे प्रोफेशन होणार खूप आहे तसं सिक्युअर्ड नाहीये खूपच अनसर्टन आहे. ऑफकोर्स आता आत्ताची तू जर का परिस्थिती घेतलीस ना तर आता हे प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत आहे म्हणजे पूर्वी काय होतं आता कलर्स चॅनल फॉर एक्झाम्पल आज सगळेजण घरी बसतील उद्या किंवा परवा त्यामुळे ही इन्सिक्युरिटी सगळीकडे आहे. सो यू हॅव टू फेस इट अँड मूव्ह पण आहे. म्हणजे अशा वेळेला जनरली तो खूप मला पॉझिटिव्हिटी देतो बरोबर. की होणार तू आहेस चांगली ऍक्ट्रेस सगळं होणार छान होणार. बरं. त्यामुळे युजली त्या बाबतीत असे रोल्स आहेत की मी डल झाले तर तो ती पॉझिटिव्हिटी बरोबर. देतो आणि त्याच्या आयुष्यात असं काही झालं जे मला असं वाटतं माझ्यापेक्षा खूप जास्ती डाऊन्स त्यांनी जास्ती बघितलेत हो. त्याच्यातून पण वर हा पण तोच त्यांनी येतो. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या करेक्ट त्या त्यामुळे वेळेला. तो तितकाच बाउन्स बॅक होतो आणि नवीन काहीतरी सुरू करतो किंवा पुन्हा उभा राहतो.
त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी खूप त्याच्याकडे जास्ती आहे. हा, म्हणजे मला असं वाटतं की नवरा बायको म्हणून आपलं हे देणंच असतो आपण एकमेकांना ना, की अशा सिच्युएशन्स येतातच कुठलंही बरोबर. फील्ड असू दे, बरोबर. बायको नोकरी करत असू दे, घरात म्हणजे हाऊसवाईफ असू दे, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांना बूस्ट करणं, एकमेकांना सपोर्ट करणं, खरं. फंडामेंटल आहे का हा ते असलं जाऊन. आणि ते असलं तरच तो संसार तरून जातो. अगदी. म्हणजे आपण एकमेकांवर प्रेम करत असतो म्हणून कदाचित त्या हम्म. सहज घडतात. बरोबर. तुला काय वाटतं आजकालच्या म्हणजे आत्ता आपल्या वेळचं प्रेम हे मी मगाशी म्हटलं पहिल्यांदा तसं की ओळख झाली, आवडायला लागले, प्रेम आणि लग्न हे एवढेच टप्पे होते. तर आत्ताचे त्याला बरेच फाटे फुटतात, बऱ्याच गोष्टी, बरेच पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत मुलांचे, मुलींचे. तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणजे मत आहे, काय वाटतं? मी आहे ना मगाशी तुमच्याशी बोलत असताना त्यांना म्हटलं की मी ना नेटफ्लिक्स वरती खूप फिल्म्स बघतो हम्म. किंवा डॉक्युमेंटरीज बघतो हम्म. आणि मला एक सवय आहे, मी ते डायलॉग जो मला आवडतो ना तो मी लिहितो हा. डायलॉग. तर ह्या सगळ्यांबाबतीत जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी काय असा कोणी गाभा पंडित विंडित नाहीये, पण माझ्याकडे एक ना वर्ड आहे हम्म. जो ज्या वर्डमुळे आहे ना हम्म. आत्ताची जी परिस्थिती आहे हम्म. त्याच्यातले जर का हे शब्द सगळ्यांनी जर का स्टडी केले हम्म. तर मला असं वाटतं की खूप मोठा इम्पॅक्ट होईल. म्हणजे आपण एक वर्ड वापरतो कायम, हिने मला अब्यूज केलं, तू मला अब्यूज केलं, नवरा म्हणतो, बायको म्हणते. बरं. सो अब्यूज हा वर्ड जो आहे ना हम्म. तो जर का तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार केला हम्म. तर ए फॉर ऍडजस्टमेंट, हम्म. म्हणजे सुखी संसार तुम्हाला सूत्र. शेवटी काय होतं माझ्या नशिबात असेल ते होणारच आहे. पण ए म्हणजे ऍडजस्टमेंट, बी म्हणजे भरोसा, यू इज अंडरस्टँडिंग, एस इज सॅक्रिफाईस आणि ई इज इगो. हा. आत्तापर्यंत माझ्या समोर ज्यांच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत, अनफॉर्च्युनेटली बरं. खूप अनफॉर्च्युनेट आहे, एक कुठला तरी मुद्दा असा आहे ना की जो ह्या पाची Overpower अक्षरांपेक्षा करतो. ओव्हरपॉवर करतो. बरं. पण आणि मला पर्सनली असं वाटतं ना की तू असो किंवा आवी असो, तुम्ही जसं एक गृहीत धरलंय की नाही की ही पुढे जाते का मी पुढे जाणं काय आहे, व्हॉट इज पुढे जाणं. बरोबर. फॅमिली शुड ग्रो टुगेदर. करेक्ट. पण हे हल्ली नाहीये अनफॉर्च्युनेटली. आणि तू घरी आहेस, मग तू हे काम का केलं नाही केलं तिने एक दिवस काम, तू काम कर. ऍडजस्टमेंट तुम्ही करायला शिकायलाच पाहिजे यार. आणि कॉन्फिडन्स पाहिजे की ऐश्वर्या आज 10 तास घराबाहेर जातीये, मग ती कुठे जातीये, काय करतीये, मग ती कोणाबरोबर असेल का, हे काय नॉनसेन्सिकल. हो. आणि मग ते एकदा तुमच्या डोक्यात जर घुसायला लागलं तर युअर म्हणजे समोरच्याला पूर्णपणे आपलं म्हटलं तरच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह 100% आणि विश्वास किती विश्वास हो, महत्वाचा आहे. अगदीच. म्हणजे ते इन्सिक्युरिटीमुळेच येतं ना की अरे बापरे ही काय करत असेल का किंवा हा काय करत असेल का, या गोष्टींमुळेच मला वाटतं. आणि मग ते उथळ व्हायला लागतात सगळ्या गोष्टी, खूप सुपरफिशियल व्हायला लागतात. बरोबर. की मग आमचं आहे प्रेम पण मग आमचं नाहीये, पण मग आम्ही सोडू सुद्धा शकतो किंवा आम्हाला नाही करमत. मग ते खूप असं बालिश हो. होतं ते खूप. हा. ती डेप्थच राहत नाही. म्हणजे जी आपण म्हणतो ना की एक रिलेशन तुम्हाला शेवटपर्यंत नेण्यासाठी त्याला काही कष्ट नाही लागत, त्याला फक्त ऍक्सेप्टन्स लागतो एकमेकांचा. तोच मला वाटतं कुठेतरी हलतो आता- काही आणि तुम्ही वेळेला. कुठलीही दोन माणसं एकत्र आल्यावर ती थोडी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावीच लागते. मग ती तुम्ही नवरा बायको असा, आई मुलगी असा, अगदी, अगदी. काहीही, तर मग ती फक्त नवरा बायकोंमध्येच का करायची नाहीये आता, मग Correct. त्याच्यात का वरती इगो बरोबर. येतोय किंवा हा माझं असं आहे वगैरे, हे खूप पटकन वर येतं. ते आपण प्रेमाने एकत्र राहणार आहोत, प्रेमाने संसार करणार आहोत आणि आपल्यालाच एकमेकांबरोबर राहायचं आहे ना Correct. असं. आणि पुरुष मंडळी माझ्यावरती चिडतील, पण माझा असा एक दावा आहे की मी कित्येक माझ्या कलिग्स पण बघितलेल्या आहेत स्टारमध्ये किंवा बँकेत असताना, त्या दिवसभर काम करतात, बरोबर. घरी जाऊन मुलाचा अभ्यास घेतात, स्वयंपाक करतात. तुम्ही करून दाखवा हे एक महिनाभर ना चिडचिड करता. बरोबर. नाही पॉसिबल आहे ना. त्यामुळे इफ द लेडी इज गोइंग अहेड, लेट हर गो अहेड, दॅट विल हेल्प इनडायरेक्टली युअर फॅमिली इन ऑल द वे. बरोबर. पण हे हल्ली खूप आहे ग, मी बघतो ना आता सुद्धा की फ्रिक्शन वाढायला लागलं ना Friction की मग वाढलंय. ते खूप त्रासदायक होतं. खूपच. स्मूथ सगळं होत गेलं ना की ठीक आहे तू करते, मग आता हे मला जमते तर मी करेन, या नोटला असेल ना म्हणजे सगळं. कुठल्या तरी पॉइंटला कोणीतरी बॅक सीटवर आणि कुठल्या Exactly. तरी पॉइंटला कोणीतरी फ्रंट सीटवर येतच. येत. ते Accept ऍक्सेप्ट करणं. करून तसं एकत्र पुढे जाणं हे गरजेचं आहे. म्हणजे आता आपण जसं म्हटलं मगाशी, तू म्हणाला साजिरीच्या बाबतीत की
तिला असं डिरेक्टली संस्कार वर्गात नाही टाकलं, तिला काही संस्कार दिले नाहीत किंवा बाळकडू आता बसा आम्ही, असं नाही झालं. ती फॅमिलीमध्ये होती, आईबाबांच्या सान्निध्यात होती, त्याच्यामुळे ते घडत गेलं आणि ते झालं. तसं ती फॅमिली कुटुंब व्यवस्था ही किती महत्वाची आहे Exactly. हे आपल्याला म्हणजे खरं तर आता कळायला पाहिजे. बरोबर. तेच कुठेतरी मागे पडतं की न्यूक्लिअर फॅमिलीजमधनं मुलं वाढतात आणि मग काही वेळेला असं होऊ शकतं की अरे आजी आजोबा भेटलेच नाही आहेत, म्हणजे ते संस्कारच झाले नाहीत. तर ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. कुटुंब व्यवस्था ही खूप महत्वाची खरंय, अगदीच. आहे. आणि नवरा बायको म्हणून जेव्हा तुम्ही जसं मी म्हणाले की एकत्र तुम्हाला ग्रो व्हायचं आहे, तसंच कधी कधी मला असं वाटतं अशा अनेक गोष्टी संसारात येतात की आपल्याला अचानक असं वाटतं की नाही नाही हे मला नको आहे समजा, हम्म, जरी असं हम्म. मनात आलं, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की प्रेम हा जो दुवा आहे तो तुम्हाला एक तर बांधून ठेवणार आहे. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स पण तुम्ही मांडून ठेवले पाहिजेत की आत्ता तुम्हाला या दोनच गोष्टी निगेटिव्ह वाटतायत, पण त्या व्यक्तीमध्ये किंवा- पॉझिटिव्ह केवढ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही Count मिळणार केल्या आहेत का पाहिजेत. तुम्हाला. किंवा बोलून मोकळं झालं पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो ना की मना हा असंच वागला तो तसंच वागला असं मनात धरून ते मग माउंट करत जातो आपण हम्म. एकेकाणी, मग आपला आपला स्क्रीन प्ले तयार करत जातात की हे असं बरोबर. झालं असेल ते तसं झालं आणि फिल्म एक अख्खी तयार होते. त्यापेक्षा बोलून टाका ना खरंय, एकमेकांबरोबर, भांडा वाटल्यास. हा विषय संपवून आणि टाका. मला म्हणजे मी हे थोडस वेगळ्या मुद्द्यावरती याच की मला असं आत्ता दिसतंय ना की दारू हा जो एक फॅक्टर आहे ना त्याच्यामुळे खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. नवरा दारू पितो मग तो खोटं सांगतो, मी आता दारू प्यायलोच नाही, मग मी मित्रांबरोबर आहे आणि ते. हे जर का तू पर्सेंटेज बघितलंस ना दारू हे, तर ह्यानी प्रॉब्लेम होणाऱ्या फॅमिलीज खूप म्हणजे खूप म्हणजे Suffer. खूप आहेत. आपल्या इंडस्ट्रीमध्येच तुला माहिती आहे 25 तरी उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी आपल्या करिअरची आणि आपल्या फॅमिलीची लावली. वाट बरोबर. लावून घेतली. खरं आहे. त्यामुळे तर मुळात एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसाठी जगणं आणि लग्न ते- केलंय ना तुम्ही, नाहीतर मग तुम्ही लिव्ह इन मध्ये राहा. ज्या दिवशी तुम्हाला नाही नाही म्हणजे मला काय त्याच्या नाही, अगेन्स्ट नाही, ज्या against दिवशी नाही, नाही पण आवडणार. ती म्हणजे माहित नाही म्हणजे कुटुंब व्यवस्था म्हणते ते कुठेतरी मग आत्ता नाही कळणार आपल्याला, अजून एका पिढीनंतर आपल्याला ती जाणीव व्हायला लागेल बरोबर. की अरे कुटुंबच राहिली नाहीयेत, जी व्यवस्था आपण जपत आलो Correct. इतकी वर्ष, इतक्या पिढ्यांच्या पुढे, तर तीच कुठेतरी आता म्हणजे विरून जाईल असं. आणि बाहेरच्या देशांमध्ये तर तोच प्रॉब्लेम आहे ना आणि की खूप कुटुंब घाबरतायत पुढची मुलं खरं तर ह्या सगळ्या Correct. लग्न संसार, आणि घाबरण्यासारखं नाहीये, हे गोड आहे. नाही, घाबरत नाही, अनुरूप जोरात चालू आहे. तो नाही घाबरत. येस. शिरीष, आता एक गंमत आहे म्हणजे जी प्रेक्षकांना माहिती आहे, रुजिताला पण माहिती आहे आणि थोडी मला पण माहिती आहे. तर जनरली कसं होतं की आपण आता, तू फार नाहीच आहे सोशल मीडियाला, पण सोशल मीडियाला हे खूप छान असतं की एखादी गोष्ट आवडली तर डोळ्यामध्ये बदाम वगैरे पाठवायचे वगैरे असं असं खूप असतं, किंवा पाठवले हार्ट वगैरे, हा. असं सोपं होऊन जातं. मी स्माइली पर्यंत आहे फक्त. हा ठीक आहे, ती पण काही कमी नाही ना, म्हणजे 4 शब्द अरे मला छान वाटलं पेक्षा एक स्माइली हा, पाठवली, correct. आणि हा असं. हा. हो का? आणि हे 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 तर अजिबात तीन आवडतं, बस. हे फार घाण असतं, एकदम बेकार, म्हणजे खूप फॉर्मल आहे, आणि टंग हम्म. टंग टंग हम्म. असे बेकार एकदम. तीन कोण आहेत हे? तर थोडक्यात काय की एक्सप्रेस व्हायला जशी आपल्याकडे मजा होती, पत्र होती आपल्याला, म्हणजे खूप छान शाळेत शिकवली जायची पत्र हो कसं लिहायचं, पत्र लेखन होते, बरोबर. म्हणजे आईला कसं लिहायचं आणि कामाचं असेल तर पत्र कसं लिहायचं. तर त्या पत्रातली एक गंमत होती, तर आता काही इथे लिहिता येणार नाही पण आपण वोकल लेटर्स करू शकतो. तर तू मला वाटतं पहिल्यांदी ठरवा कोणते एकमेकांना तो. पत्र लिहा, Ladies पत्र सांगा, पत्र बोला, वोकल लेटर. first. Ladies vocal first. letter. तुझी तयारी असेलच, आय एम शुअर, अभ्यास करून नाही, नाही, असेल नाही, तू. नाही. तर अभ्यास. तूच म्हण. नाही नाही नाही. म्हण रे. सांग रे सांग. प्रिय रुजुत. नाहीतर मग मी एकदम शॉर्टकट सांगू शकतो तुला. नाही नको नको. Shortcut. तिला सांग shortcut. प्रिय रुजिता, तू एक अत्यंत युसलेस, कामचुकार आणि अतिशय वाईट ऍक्ट्रेस अशी अजिबात नाहीयेस. तुला आयुष्यामध्ये कधीही आजपर्यंत असं वाटत जर आलं की माझं पुढे काय होणार, मला पुढे चांगले रोल्स मिळणार की नाही मिळणार, तर असं अजिबात तुझ्या आयुष्यात कधीही होणार नाहीये. तू अतिशय चांगली ऍक्ट्रेस आहेस, तू अतिशय चांगली ह्युमन बिईंग आहेस
तू अतिशय चांगली आई आहेस आणि अतिशय चांगली पत्नी आहेस. त्यामुळे तुझं तुझ्या आयुष्यामध्ये चांगलंच होईल, ज्याच्यामुळे माझंही माझ्या आयुष्यामध्ये चांगलंच होईल. होईल. शेवट काय कळावे लोभ असावा तुझाच कळावे लोभ असावा, तुझा ही विनंती. ताजा कलम, हा. लोकांसमोर माझ्याशी नीट वागावे. तुझाच वगैरे शेवटचं राहिलं. अरे तुझाच मी सखा शिरीष हा आहे आणि टंग, ते टंग, काय टंग. ते स्माइली. स्माईल आणि डोळ्यात बदाम. ते तू- ये. आता रुचिता. प्रिय शिरीष, तुझ्या ताक मी सुरुवात करते. लोकांसमोर तुझ्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करीन, जे मला जमेल असं मला वाटत नाही. प्रयत्न माणसाने करत राहावा यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे मी प्रयत्न करत राहीन. आणि मला माहिती आहे की माझ्यापेक्षाही जास्ती तुझं माझ्यावर प्रेम आहे. हे मी नेहमी म्हणत आले की या गोष्टीच्या जीवावर कायम मला ताकद मिळते की या माणसाचं माझ्यावर मरणाचं प्रेम आहे. त्यामुळे असंच प्रेम करत राहा आणि भरपूर भांडूया आणि आपले ऑलिम्पिक्स चालू राहू देत. तरच जगण्याची मजा आहे. तुझीच रुजुता. सुपर. आमच्या भांडणाला आम्ही मध्यंतरी तू कुठला घे ते तलवार असते ना, तलवारबाजी. तलवारबाजी असते ना. म्हणजे कोणी थांबतच नाही, चालूच ठेवायचं. कोणीतरी तरी थांबा. कसं त्याच्यातच गंमत आहे. तर आता तुम्हाला हे सरप्राईज आहे. वाव. ये. हो ये. सुपर. कमाल. हे असं इथे बसून मला मिळेल असं मला वाटलं किती नव्हतं. छान. गोड आहे. थँक्यू 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 टीम. थँक्यू थँक्यू. छान. तर असा हा द अनुरूप शोचा 25वा भाग, जो खरंच स्पेशल झाला आणि खूप गंमत आली. त्यामुळे हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि ते ऐकण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे, ते वाचण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही दोघंही ह्या द अनुरूप शोला आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि तू आमच्या सोबत आली त्याचं आम्हाला खूप अप्रूप आहे. खूप मला छान इतकं वाटलं. छान वाटलं जेव्हा खरंच. अनघाने सांगितलं की ऐश्वर्या ताई येतेय तुमचा किती छान. इंटरव्ह्यू घ्यायला 25वा. तेव्हा मला अत्यानंद झाला आणि खरंच तुझे मनापासून आभार की तू हो अशी गेस्ट अपिअरन्स करण्यासाठी आलीस अरे, इथे. मजा आली त्यामुळे मला खूप मजा आली. त्यामुळे सुरुवातीला जरा ट्रॅकवर येताना मला वेळ लागत होता की आता काय विचारू, काय विचारायचं असतं. पण नंतर मला गंमत वाटली, मजा आली. तुला कसं वाटलं तिथे त्या सीटवर हा, या सोफ्यावर मी पहिल्यांदाच बसले. त्यामुळे छान वाटलं. हो, हे असं काहीतरी छान माझ्या हाती आलं. जरी मी खूप अभिनय केला, सरप्राईज वगैरे, तरी हे असं गिफ्ट हो. मिळणं हे खरंच खूप छान आहे. त्यामुळे थँक्यू गौरीताई आणि थँक्यू अनघा आणि थँक्यू टीम. Yes, 25वा thank you म्हणून आम्हाला सगळ्यांना. इथे बसवलं. खरंच. मजा आली, Thanks. मजा आली. आणि तुम्ही बघत राहा द अनुरूप शो. भेटूया पुढच्या भागात.